वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. आजचं सेशन तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. टाइम मॅनेजमेंट इज द मोस्ट एसेन्शियल स्किल फॉर द स्टुडंट ॲज वेल ॲज अ पॅरेंट्स टू. यू हॅव ऑल द पॉवर्स विद इन यू. सगळ्या पॉवर्स, सगळे स्किल्स तुमच्यामध्ये आहेत. एव्हरीथिंग. फक्त तो टाइम मॅनेज न केल्यामुळे काय होतं, खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत आपली. आणि आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट बघतायत, हजारो विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांनी कुबेराहूनही श्रीमंत झालेले विद्यादेवतेचे पुजारी आदरणीय श्री गजानन मळेकर सर यांना मी आमंत्रित करत आहे. तर आपला वेळ वाया न घालवता आपण सेशनला सुरुवात करत आहोत. सर्वांना एकच विनंती, तुमचे काही मोबाईल्स असतील स्विच ऑफ करा, सायलेंट करा आणि याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. प्लीज. उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी, सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद देतो. विज्ञान सरांनी मला एक संधी दिली आपल्याबरोबर काही संवाद साधण्याची. आणि आजचा जो विषय आहे ते वेळेचं व्यवस्थापन किंवा त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतात. ते विषय सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार. ती थोडी लक्षपूर्वक आहे का, त्याचा शेवटी काहीतरी संबंध आहे. पालक आणि विद्यार्थ्याने ती गोष्ट मुद्दामून ऐका. अल्फ्रेड नोबेल नावाचा एक वैज्ञानिक होता. नोबेलचं नाव बरेच लोकांनी ऐकलेलं असेल. नोबेलचं नाव ऐकलंय? नोबेलचं नाव ऐकलंय? ऐकलंयस तू? कशासाठी प्रसिद्ध आहे नोबेल? नोबेल कशासाठी प्रसिद्ध आहे? नोबेलच्या नावाने जगामध्ये 6 वेगवेगळे 6 विषयामध्ये पुरस्कार दिले जातात दर डिसेंबरमध्ये. 10 डिसेंबर हा त्याचा जन्मदिन आहे. 6 विषय कुठले? फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन म्हणजे वैद्य, इकॉनॉमिक्स, शांतता आणि लिटरेचर म्हणजे साहित्य. कळलं का? बघा, त्याची एक हकीकत आहे जी बरेच लोकांना माहीत नाही आणि ते विषयाशी संबंधित आहे. नोबेल 48-50 वर्षाचे असताना त्याला सकाळी एक सवय होती, उठलं की चहा बरोबर पेपर वाचायचं. बरेच लोक पूर्वीच्या काळामध्ये वर्तमानपत्र वाचत असत. कळलं का? बघा, काय वाचत असत? वर्तमानपत्र. त्याने तो पेपर उघडला, त्याच्यात नोबेलचा फोटो होता. काय होता? फोटो होता. आणि खाली लिहिलं होतं, दारू म्हणजे सुरुंगाची दारू चा बादशाह, स्फोटक दारूचा बादशाह नोबेल याचे निधन, आणि फोटो होता आपल्याला. नोबेल स्वतः बघतोय, अरे मी जिवंत आहे. त्यांनी मी जिवंत आहे की नाही? नोबेल जिवंत होता. आणि नोबेल गेल्याची काय झाली, बातमी आली, चुकून आली. आणि त्या फोटो खाली काय लिहिलं होतं? स्फोटक दारूचा बादशाह. नोबेलने अनेक शोध लावले. त्या सुरुंगाची दारू, दगड फोडतात जे सुरुंग लावतात, त्याची दारू त्यांनी बनवली. त्याचा बादशाह म्हणून फोटो आला. क्षणभर त्याने विचार केला, लोक आता मला काय म्हणून ओळखणार? सुरुंगाची दारू ज्याने बनवली असा मी शास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो अशी ओळख मला नको. मग त्यांनी काय केलं बघा, पुढले 20 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शोध लावले. त्यातून नोबेलने लग्न नाही केलं, त्यातून त्याने जी काय रक्कम जमवली, पैसे जमवले, त्याच्या व्याजातून दरवर्षी ह्या बक्षिसाची रक्कम 1 कोटी रुपये आहे. किती आहे? 1 कोटी. म्हणजे 6 वेगवेगळे नोबेल पारितोषिक मिळतात. 6 कोटी रुपये व्याज येतं. एवढी रक्कम किती? 1900 सालाच्या आसपास, आज 125 वर्ष झाली नोबेल पारितोषिक दिलं जातं. आपल्या भारतीयांपैकी रवींद्रनाथ टागोरांना मिळाले, CV रामनना मिळाले. म्हणजे आपल्याकडे पण नोबेल पारितोषिक मिळालेले लोक आहेत. नोबेलने काय केलं, पहिले 48-50 वर्ष जे काही शोध लावले त्यापेक्षा वेगळे शोध जे मानव जातीला उपयोगी पडतील असे लावले. आणि लोक आज नोबेलला काय म्हणून ओळखतात? नोबेल पारितोषिक. नोबेलच्या नावाने पारितोषिक दिलं जातं. याचा एक संबंध आहे आपल्या या विषयाशी, तो शेवटी सांगतो.
ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. आजचा विषय वेळ, वेळेचं व्यवस्थापन. तुमच्यासारखा मीही या शाळेमध्ये इथे मेंढे हायस्कूलला शिकलो. त्या काळामध्ये 11वी पास झालो. तेव्हा मला पण वेळेचं काही महत्व कळलं नाही. वेळेची आधी 4 वैशिष्ट्य आहेत, ती पहिली लक्षात घ्या. पहिलं वेळेचं वैशिष्ट्य आहे, वेळ साठवता येत नाही. पैसे बँकेत ठेवता येतात, घरी तांदूळ साठवता येतो. वेळ साठवता येत नाही. कालचा दिवस गेला तो गेला, मागचा तास गेला तो गेला, सकाळचा 7 वाजल्यापासूनचा वेळ गेला तो गेला. म्हणजे काय होतं, वेळ साठवता येत नाही. दुसरी गोष्ट, आपली वेळ दुसऱ्याला देता येत नाही. आपले पैसे दुसऱ्याला देता येतात, आपल्या घरातलं दूध दुसऱ्याला देता येतं, आपली काय म्हणतात वेळ दुसऱ्याला देता येत नाही. तिसरं काय सांगितलंय बघा, वेळ, घड्याळ बंद पडतं. पण माझ्याकडे आता घड्याळ आणि 6:35 आले, घड्याळ बंद पडतं. वेळ थांबते का बघा, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, तो घड्याळासोबत थांबत नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही, ती थांबवता येत नाही. जसं लाईट ऑन ऑफ करता येतात, तशी वेळ ऑन ऑफ करता येत नाही. आणि सगळ्यात वेळेचं मोठं काय वैशिष्ट्य आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण पैसे मिळवतो, आपलं आयुष्य जगायला आपल्याला वेगवेगळी साधन सामुग्री लागते, खायला प्यायला गोष्टी लागतात, कपडे लागतात, पुस्तकं लागतात, वह्या लागतात, सगळ्याला पैसे लागतात. या सगळ्याला साधन सामुग्री किंवा रिसोर्स म्हणतात. परमेश्वराने दिलेली सगळ्या मानव जातीला मोठी देणगी म्हणजे वेळ आहे, म्हणजे तुमचं आयुष्य आहे. काय आहे तुमचं आयुष्य? तुम्ही 15-16 वर्षे तुमची आयुष्याची गेली, 14 गेली, 15 गेली, कोणाची 16 गेलेली असतील. माझी 72 गेली. किती गेली? मला आता 71 वय आहे, 72 चालू आहे, माझी 71 वर्ष संपली. कळलं का बघा. त्यामुळं ही साधन सामुग्री वेळेची आहे, ही गिफ्ट आहे मोठी. मी सांगतो, परमेश्वराने सगळ्यांना दिलेली मोठी गिफ्ट आहे. दुसरी गोष्ट काय, श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, विद्यार्थी असो, भारतातला माणूस असो, अमेरिकेतला माणूस असो, परमेश्वराने सगळ्यांना 24 तास दिले दिवसाचे. किती? कोणाला 25 दिले नाही, कोणाला 23 दिले नाही. कळलं का बघा, दिलेले नाही. त्यामुळं वेळ निधर्मी आहे मी म्हणतो. त्यामुळे या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आपला वेळ दुसऱ्याला देता येत नाही, वेळ साठवता येत नाही, वेळ थांबवता येत नाही. दुसरी गोष्ट काय, सगळ्यांना वेळ सारखा आहे, 24 तासाचा दिवस आहे. मग हे 24 तासाचा दिवस आहे, हा वेगळा वापरला पाहिजे. आणि तो कसा वापरायचा हेच आपल्याला आज शिकायचंय. बरोबर मी सुरू केल्यापासून 1.25 तासाने थांबणार, बरोबर 7:50 किंवा 7:45. वेळेचे काही नियम आहेत ते पहिले लक्षात ठेवा. तुम्ही वेळेच्या बाबतीत मुलांना एक म्हण शिकवलंय, टाइम इज मनी. बरोबर आहे? काय म्हटलंय? टाइम इज मनी. वेळ म्हणजे पैसा आहे. काय म्हटलंय? वेळ म्हणजे पैसा आहे. असं का म्हटलंय? मला कोण उत्तर देईल? का म्हटलंय असं? म्हटलंय टाइम इज मनी. माहिती आहे, 4 नियम आहेत वेळेच्या व्यवस्थापना. पहिला नियम आहे की जसा पैसा वापरता तशी वेळ वापरा. काय सांगितलं? पैसा कसा वापरतात घरी, कोण सांगेल? कसं वापरतात पैसा? पैसा कशाचा वापरतात घरी? वडील पैसे कमवतात ना, मग कशासाठी वापरतात? कशासाठी वापरतात? हा बघा, वेळ 3 गोष्टीसाठी सगळेजण वापरतात. मुकेश अंबानी वापरतो, शाळेचे मुख्याध्यापक वापरतात, रस्त्यावरचा भिकारी वापरतो. 3 प्रकारे. एक पहिली म्हणजे अत्यावश्यक गोष्टी. काय? अत्यावश्यक, इसेन्शियल. अन्न, वस्त्र, निवारा. बेसिक नीड्स आहेत ना, सांगितलं ना, अन्न, वस्त्र, निवारा. दुसरं काय? लक्झरी, चैनीच्या गोष्टी. कपडे पाहिजे, टीव्ही पाहिजे, व्हॉट्सअप पाहिजे, मोबाईल पाहिजे, गावाला जायला पाहिजे, करमणूक पाहिजे, पिक्चर बघायचं आहे की नाही? आहे. तिसरी गोष्ट काय, कोण सांगेल? पहिली आवश्यक गोष्टी. दुसरं काय सांगितलं? चैनीच्या गोष्टी. मी म्हटलं असं की मला 200 रुपयाचा शर्ट चालेल, हिने 500 रुपयाचा घेतला, कोणी 1000 रुपयाचा घेतला, कोणाचा एक रूम मध्ये राहता, कोणतरी बंगल्यामध्ये राहतो. मुकेश अंबानीचं घर 6000 कोटीचं आहे. कितीचं आहे? 6000. कळलं का बघा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? पहिलं वेळ, पैसा कसा खर्च होता? अत्यावश्यक गोष्टीवर, चैनीवरती. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की
जो काही पैसा आपण कमवतो, मी सांगता महिना 20,000 कमवतो, कोणी 500 रुपये कमवतो, कोणी 1,000 रुपये कमवतो, त्यातले तो 5 रुपये बाजूला ठेवतो, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात, म्हणजे गुंतवणूक. मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, माझ्या म्हातारपणासाठी काय करतात लोक? बँकेत पैसे ठेवतात, पोस्टात पैसे ठेवतात, घर घेतात, सोनं घेतात, पैसे गुंतवतात. इन्व्हेस्टमेंट म्हणतात त्याला. काय म्हणतात? इन्व्हेस्टमेंट. मध्ये मुंबईच्या भिकाऱ्याचा आलो तर तो म्हणतो, मी रोज 400 रुपये कमवतो, 50 रुपये बाजूला ठेवतो उद्यासाठी. कळलं का बघा? मी महिना 1,000 रुपये ठेवतो. मुकेश अंबानी 1 कोटी रोज ठेवत असेल, माहीत नाही. जे काही पैसे कमवाल त्याचे 3 भाग करा. पहिला भाग काय? अत्यावश्यक गोष्टी. दुसरा भाग काय? चैनीच्या गोष्टी. आणि तिसरा भाग काय? इन्व्हेस्टमेंट. तशी वेळ वापरा. म्हणजे काय? अत्यावश्यक गोष्टी. तुम्ही विद्यार्थी आहेत तर पहिली गोष्ट कशासाठी वेळ दिला पाहिजे? अभ्यासाला, आपल्या प्रकृतीला वेळ दिला पाहिजे, आपल्या हेल्थसाठी वेळ दिला पाहिजे. चैनीच्या गोष्टी तर माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहेत. सोशल मीडियावरती इंस्टाग्राम आहे, काय तुम्हाला घ्यायचंय, काय फेसबुक आहे, तुम्हाला पिक्चरला जायचंय, तुम्हाला कपडे घ्यायचे, पिक्चर बघायचंय, भरपूर गोष्टी आहेत. आता आला तिसरा भाग काय महत्वाचा? वेळेची गुंतवणूक. मला असं विचारायचं, हा कधी विचार तुम्ही मुलांनी केलाय का हो? आपल्याला वेळेची गुंतवणूक करायला पाहिजे असा विचार केलाय तू? म्हणजे काय करायचं हे आपल्याला शिकायचं. पण मी नंतर सांगतो वेळेची गुंतवणूक म्हणजे काय. आई बाबा बघा, मुलीच्या लग्नासाठी सोनं घेतात. वर्षाला काय एक तोळा घेतलं, महिन्याला 5 ग्रॅम घेतलं. कोणी काहीतरी मुलासाठी घर घेऊन ठेवतं, पोस्टामध्ये पैसे ठेवतात. ही सगळी पैशाची गुंतवणूक आहे. गुंतवणूक आणि खर्च यातला फरक लक्षात ठेवा. हॉटेलमध्ये गेलो आणि 50 रुपयाचं खाल्लं, 50 रुपये संपले. कळलं का बघा? पण 50 रुपयाचं एक पुस्तक घेतलं आणि वाचलं, घरामध्ये 4 लोकांनी वाचलं तर काय होईल? 4 लोकांना वेगळे विचार मिळतील. ही गुंतवणूक आहे. कळलं का बघा? तेव्हा वेळेची गुंतवणूक आपल्याला बघायची, पण नंतर बघू. तेव्हा पहिली टाइम इज मनी का म्हटलंय? जसा पैसा खर्च होतो तशी वेळ खर्च करा. आणि आपल्याला एक महत्वाचा भाग बघायचा, वेळेची गुंतवणूक कशी करायची. कळलं का बघा? हा पहिला नियम. दुसरा नियम आहे, मी जर ह्याला सांगितलं, तुला जर सांगितलं, काय सांगितलं? उद्यापासून एक जर्मन भाषा शिकायला 2 तास दे. देशील का रे? देशील? काय होईल? असं काहीतरी जास्ती करायला सांगितलं. लोक म्हणतात वेळ कुठे आणू? तू व्यायाम करतोस? व्यायाम एक्सरसाइज करतोस? का नाही करत? वेळ नाही. कळलं का बघा? काय म्हणतात? वेळ नाही. सबक सगळ्यांना आहे. काय आहे? सगळ्यांना आहे. मग आपल्याला वेळ चांगल्या गोष्टीसाठी काढायला पाहिजे. तर दुसरा नियम असं सांगतो, आता किती वाजता उठतो तू? सकाळी 5 वाजता. तू कितीला उठतो? 6ला. तू कितीला उठतो बेटा? 5ला. तुमचा दिवस, याला मी नेहमी सांगतो, आत्ता जे उठा त्यापेक्षा अर्धा तास आधी उठा. काय करा? अर्धा तास आधी उठा. आणि शक्यतो आपले आई वडील बघा, तुम्हाला एक म्हण आहे पुन्हा, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स द मॅन हेल्दी विल्दी अँड वाईज. म्हणी चांगले आहे तो. कळलं का बघा? अर्ली टू बेड, लवकर झोपा. नीरज तू किती झोपतो? 6:30. उठतो कितीला? 6ला. त्याची शाळा दुपारी असेल ना? ज्याची लवकर आहे लवकर उठतात. कळलं का बघा? ते अर्ली टू बेड का? पण हा वेळ कशी वापरायची, वेळ कशी वाचवायची हे पण एक टेक्निक आहे, सांगतो नंतर. पण अर्धा तास आधी उठलात, काय सांगतो का? सकाळचा वेळ आहे, ह्या वेळामध्ये शांतता असते, शरीर आणि मन दोन्हीही काय असतं? फ्रेश असतं. ह्या वेळेला केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो. रात्री 11 ते 1 अभ्यास केलात आणि सकाळी 5 ते 6 केलात, तो 2 तासाचा आणि हा 1 तासाचा अभ्यास सारखाच आहे. रात्री उशिरा जाणाऱ्या मुलांनी हे लक्षात ठेवा, दिवसभर शरीर थकलेलं असतं, कधी कधी मन थकलेलं असतं. शरीर आणि मन ह्या 2 गोष्टी बरोबर जायला पाहिजे. कळलं का बघा? परीक्षा आली की मुलं रात्र लागतात 1-1:30 वाजेपर्यंत, पहाटे 4ला उठतात. दुसरा नियम सांगतो आज, म्हणून काय करायचं? आत्ता जे उठतं त्यापेक्षा अर्धा तास आधी. आणि आम्ही तर मुलांना नेहमी सांगतो, शाळेत जाण्यापूर्वी 1 तास अभ्यास व्हायला पाहिजे. किती? 7:30ची शाळा. माझ्याकडे 8ची मुलं शिकायची बरीचशी. माझ्याकडे 6:45 शिकवण्याला यायची, 6:45ला जायची.
1 तास तुमचा शाळेत जाण्यापूर्वी सकाळी अभ्यास व्हायला पाहिजे. वाचन म्हणा, पाठांतर म्हणा, हा वेळ सगळ्यात चांगला. ज्या वेळेला वाहनं कमी असतात, बाहेरचे आवाज कमी असतात. आता गणपती आला की तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल किती आवाज आहेत ते. कळलं? आता इथे बघा, आपण पावसाचा आवाज येतो म्हणून खिडक्या बंद केल्या. कळलं का? आवाज हे पण प्रदूषण आहे, तुम्हाला माहिती आहे ना? एक प्रकारचं काय आहे? प्रदूषण. त्यामुळे दिवस अर्धा तास आधी सुरू करेल. दिवस कसा सुरू कराल ते पण सांगितलंय बघा. तिसरा नियम सांगतो, सकारात्मक गोष्टींनी. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, तुम्हाला गाणं आवडतं, एक 5 मिनिटं गाणं आहे काय, कळलं का? बघा, मग रेडिओ लावतो, मी आजही लावतो टीव्ही असताना. कोणाला वाचन करायचं, वाचन करा, हरकत नाही. तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याने दिवस सुरू करा, म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स येतात तुमच्या मनात, दिवस चांगला जातो तुम्ही म्हणता. कळलं का? बघा. आणि चौथा नियम आहे तो थोडा आहे पण लक्षात ठेवा. जेव्हा काही तुम्हाला रिकामा वेळ मिळतो त्यावेळेला काय करायचं याची एक यादी करून ठेवा. शाळेत आहे ना, तुमचा बाह्य झालाय ना, पिरियड ऑफ मिळाला, काय करतो तू? काय करतो? इनकम्प्लीट वर्क कम्प्लीट करतो. तू काय करतो? माहित नाही, आपण विचार केलेला नसतो. एक यादी. मी प्रवासाला जातोय आणि एसटी बंद पडली, प्रवासाला जातोय आणि एसटी बंद पडली, तर काय करणार? काय करणार आहे? रिक्षा घेणार. हा, रिक्षा घेणार. पण एसटी जंगलात आहे, पुढे जात नाही, रिक्षा तिथं नाही. मग तिथं काहीतरी, मग काय करायला पाहिजे? मी प्रवासामध्ये बॅगेमध्ये एक पुस्तक ठेवतो आणि पुस्तक वाचतो. दरवेळेला काय आपण येणार नाही. त्यावेळेला लाईट गेली अचानक, काय करायचं बाबा? पाठांतर करू शकतो, लिखाण नाही करू शकणार, पण पाठांतर करू शकतो, श्लोक पाठ करू शकतो. त्याची एक यादी करून ठेवायची. रिकाम्या वेळी काय करू शकतो त्याची एक यादी कायम आपल्या जवळ ठेवायची. मग तुम्हाला वेळ, ऐकून घ्या, नवीन गोष्टीला कधीही वेळ काय होतो? मिळत नाही, वेळ काढावा लागतो. कळलं का? बघा, मी पहिलं जो सांगितलं तुम्हाला, वेळ सगळ्यांना परमेश्वरांनी दिवसाचे किती तास दिलेत? 24 तास, 25 तास. मोदी पण आपल्यासाठी 24 तासात किती कामं करतात बघा. बिल गेट्स किती काम करतो, इलॉन मस्क किती करतो, आपल्या आजूबाजूला लोक आहेत. म्हणून काय म्हटलं पहिलं बघा, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स. जिंकणारे लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत, दे डू थिंग डिफरंटली. ते त्याच गोष्टी, म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहे, तुमच्या वर्गात पहिले दुसरे येणारे, तुमच्या शाळेत पहिले दुसरे येणारे विद्यार्थी काय करतात? ज्याला 92-95% मार्क पडतात, ज्याला 70% पडतात, तो नुसताच हुशार नाही. हे मी स्वतः बघितलंय. मी 68 साली मेंढे हायस्कूलमधनं 74% SCC झालो. माझ्या बरोबर कुलकर्णी नावाचा एक मित्र होता, जो तिथे पाटकोर वकील होता, धनगराळी, तिथे राहायचा. मी पलीकडे वेदक डॉक्टर राहायचो, तिथे राहायचो आहे. आणि 10वी 11वी आम्ही बरोबर अभ्यास केला. मग त्यांनी काय केलं बघा, तो बोर्डात 82% आला, त्यावेळेला मला 74% होते, माझा 5वा नंबर होता शाळेमध्ये. त्याने 9वी 10वी मध्ये बघा, डिफरंट थिंग म्हणजे काय, तो दर शनिवारी निबंध लिहायचा, शनिवार रविवारी निबंध म्हणा काही ना काहीतरी. आणि त्याने 9वी 10वी मध्ये 130 निबंध लिहिले. किती लिहिले? आपण आठवून बघा, तुम्ही स्वतःला विचारा. जून मध्ये शाळा सुरू झाली, आज सप्टेंबर आला, तू किती लिहिले असे? सांगितलंच नाही, परीक्षेत आलातच लिहिले. त्यात काही चुकलं नाही. कळलं बघा, आपण लेटर, काय रिपोर्ट, आपले निबंध कधी लिहितो? परीक्षेत. कळलं का? बघा, म्हणजे हुशार मुलं तोच अभ्यास वेगळ्या प्रकारे करतात. त्याने अंकगणित घेतलं होतं, तुम्हाला मुद्दामून सांगतो. आता मी मुद्दाम विषय अभ्यासाचा निघाल म्हणून सांगतो, अभ्यासाच्या बाबतीत मी नंतर बोलणार आहे. त्याने, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं ते गणिताचं पुस्तक आहे, त्यात 9वी 10वीचे मुलं असेल त्यांनी लक्षात ठेवा, त्यात एकंदर गणित किती आहेत माहिती आहे? CBSE असो किंवा राठीचे, काय तुमची स्टेट बोर्डची मुलं असो, गणित किती आहेत मोजली नाही. एकदा बघा, एक्सरसाइज नंबर 1.1 पासून 12.1 12.7 काहीतरी, मला वाटतं 16 चॅप्टर्स आहेत 10वीच्या गणितामध्ये. साधारणतः 750 गणित असतात. किती असतात? 750 ते 900 गणित आहे. त्यांनी त्या वर्षामध्ये 500 गणित जास्ती सोडवली होती. किती? 500. त्यांनी 1500 सोडवली. गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क घेतले. एक स्पेशल गणित आहे. म्हणजे ती मुलं वेगळं काही करतात असं नाही, वेगळ्या प्रकारे अभ्यास करतात. जे लोक तुम्हाला यशस्वी वाटतात ते वेगळ्या प्रकारे अभ्यास करतात. कळलं का? बघा, आता पॅरा ऑलिम्पिक चालू आहे, पेपर वाचत जा. अनेक
आम्ही दिव्यांग लोकांनी सुवर्णपदकं मिळवली. ते मनू भाकरनी 2 मिळवली. कळलं का बघा. ती लोक कसं करतात 13-14 वर्षापर्यंत तिला काही माहितीच नव्हतं नेमबाजीमध्ये. बघा 16 तास ती म्हणाली मी काय केलं बंदुकीचा सराव केला. कळलं का बघ. तेव्हा हे गोष्ट लक्षात 4 जे नियम सांगितले. पहिलं गोष्ट काय सांगितली पैशाप्रमाणे वेळ वापरा. दुसरं सांगितलं रोज अर्धा तास लवकर उठायची सवय करा. सवय करणं थोडंसं अवघड आहे. तिसरं सांगितलं चांगल्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याने दिवस सुरू करा. आणि चौथी गोष्ट रिकाम्या वेळी काय करायचं त्याची एक यादी कायम आपल्या खिशात ठेवा. तुम्हाला करता येते. कळलं का बघा. आता वेळ पुरत नाही ही सवय अनेक लोकांना आहे. अनेक लोकांना. कळलं का बघ. मग वेळ तुम्हाला आधी विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. एका वर्षामध्ये म्हणजे जूनमध्ये वर्ष सुरू होतं आणि एप्रिलला संपतं ना. मग 6 आठवडे मे महिन्याची सुट्टी असते. एकंदर तुम्ही किती अभ्यास करताय तुम्हाला माहिती आहे. किती अभ्यास करता कोणाला माहिती आहे. किती तास अभ्यास म्हणजे काय आधी क्लिअर करतो. शाळेला तुम्ही 6 तास जाता सकाळी 7:30 ते काय 12:30 म्हणजे शाळेचे 6 क्लॉक आवर्स. कळलं का बघा. ट्युशनला जाता तुम्ही 2 तास 1 तास 2 तास काहीतरी जाता 8 तास झाले. किती झाले. आणि म्हणून मी तुम्हाला एक पहिला नियम सांगणार आहे वेळेचा. तो 8-8-8 असा आहे. काय नियम आहे. दिवसाचे किती भाग केले 3 भाग. कळलं का बघा. 8 तास कशाला झोपेला. 8 तास कशासाठी झोपेसाठी. तुमचे वडील नोकरी करतात धंदा करतात ते 8 तास कशाला वापरतात नोकरीवर कामासाठी. तुम्ही ते कशासाठी वापरले पाहिजेत अभ्यासासाठी. कशासाठी वापरले पाहिजे हा झोपेसाठी आणि हा अभ्यासासाठी. आता प्रश्न उरला कसला उरलेल्या 8 तासात ते 4 भाग केले. किती केले पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग. 2-2 तासाचे 4 भाग केले 4. पहिले 2 तास आहेत याच्यामध्ये तुम्हाला शाळेत जाणं तयार होणं प्लस अर्धा पाऊण तासाचा एक्झरसाइज म्हणजे व्यायाम. आरोग्य म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं. हेल्थ म्हणजे काय. हेल्थ म्हणजे काय फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग. आपलं शरीर चांगलं पाहिजे आपलं मन चांगलं पाहिजे आणि आपले इतरांबरोबरचे संबंध चांगले असले पाहिजेत असं सांगितलंय बघा. पहिले 2 तास आहेत ते आपल्या शरीरासाठी चांगलं शरीर व्यायाम. मला हात वर करून सांगा किती मुलं व्यायाम करतात. हात वरती करायचं. व्हेरी गुड. काय करतो व्यायाम तुला म्हणजे काय करतो किती वेळ करतोस 1 तास. बघा चांगली गोष्ट आहे. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. हे वय आहे तुम्ही करून मजा करा मी तुम्हाला सांगितलं की. पण ही पुन्हा इन्व्हेस्टमेंट आहे. व्यायामाला जाणं ही काय आहे. मी नेहमी म्हणतो माझे वडील पण शिक्षक होते. सर कसे शिक्षक माझे वडील शिक्षक होते. सवयी कशा लागतात ते 2 मिनिटात सांगणार मग तुमच्या लक्षात येईल सवय लागते कशी होते. त्यांनी मला सवय लावली व्यायाम आहे. कशी लावली सूर्यनमस्कार दोर बैठका दंड असं घरातला मी 20 मिनिटाचा व्यायाम आजही करतो. माझा 71 वय. ते म्हणायचे घरातला व्यायाम का करायचा. आमचं सगळं आयुष्य रायगड जिल्ह्यात गेलं. मुरुड रेवदंडा काही नागोटना. ते म्हणायचे इथे पाऊस असतो. उद्या सायकलिंग करायला गेलं असं पाऊस आहे माहिती तू जाणार नाही म्हणून घरातला व्यायाम 20 मिनिटाचा व्यायाम आहे. दुसरी गोष्ट त्यांनी मला रोज 4 वाजता उठायची सवय लावली. वडील माझ्याबरोबर व्यायाम करत असो. मला नेहमी म्हटलं वडिलांनी मला काय चांगलं ठेवलं असेल शेवटी तर मला दिलेली मोठी देणगी म्हणजे व्यायाम. आणि मी व्यायाम करत असेल मुद्दाम मी अभिमानाने सांगतो. वयाच्या 35 पासून की आधी 30 पासून आज 72 वयापर्यंत देवाच्या कृपेने डॉक्टर पेंडशे होते इथे त्यांच्या कृपेने मी आजारी पडलो नाही. मी आजारी पडलो की मला वेळ जाणार कळलं का बघा. डॉक्टरकडे जायला लागतं पैसे जातात. म्हणजे आज केलेली व्यायामात केलेली गुंतवणूक तुम्हाला कधी उपयोग पडणार तुमच्या म्हातारपणी तुमच्या 50 वयानंतर. आज बघता वयाच्या 40ला 45 लोकांना हार्ट अटॅक यायला लागले. कारण अनेक आहेत.
तब्येत चांगले राखणं हे तुमचं पहिलं काम आहे. तर पहिल्या 2 तासांपैकी ऍटलिस्ट 1 तास पाऊण तास व्यायामाला द्या. ही सवय लागते कशी पुन्हा एकदा सांगतो. सवयी लागायला 3 गोष्टी लागतात. किती लागतात? मी ह्याला विचारत, तू व्यायाम करतोस ना? तू नाही करत ना? व्यायाम मी ह्याला सांगितलं उद्यापासून व्यायाम कर किंवा उद्यापासून लवकर उठ. तो मला विचारणार का उठायचं? मग लवकर उठण्याचे मी त्याला फायदे देणार म्हणजे नॉलेज. लवकर उठलास की तुला वेळ मिळेल, तुला व्यायाम करता येईल, काहीतरी असं. मग त्याला पटलं तर लवकर उठलं पाहिजे. तू लवकर कसा उठणार? हा आईला सांगणार, अलार्म लावणार, काहीतरी करणार, वॉचमॅनला सांगणार. कळलं का बघा? म्हणजे स्किल म्हणजे कौशल्य. लवकर उठवायचं कौशल्य पण यायला पाहिजे ना. आणि तिसरं म्हणजे पहिलं नॉलेज, स्किल, आणि तिसरं डिझायर म्हणजे इच्छाशक्ती. नवीन गोष्टी कधी करतात लोक माहिती आहे साधारण? कधी रे? हा उद्यापासून मी ना सायकलिंग करायला जाईन, पळायला जाईन. साधारण 1 जानेवारीला वर्ष नवीन सुरू झालं की आपण काहीतरी असा एखादा संकल्प करतो. मी आता करतो. मग हा काय करतो? जातो रिबॉकचे शूज वगैरे घेऊन येतो. आई उद्यापासून पळायला जाणार. 1200 रुपये शूज वगैरे घेऊन येतो आणि 1 तारखेला बरोबर जानेवारीला शूज घालून सोसायटीतले लोक बघतात तरी याला झालंय काय? कालपर्यंत 6 वाजून झोपायचा आणि आज 5 ला उठून पळायला गेलाय. 1 तारखेला जातो, 2 तारखेला जातो, 3 तारखेला जातो, 10 तारखेला 1 फूट इकडे आणि 1 फूट तिकडे. सवय लागायला किमान 3 आठवडे, त्याला संडे नाही. दुसरी गोष्ट स्वतःशी कमिटमेंट, इच्छाशक्ती पाहिजे. कळलं का बघ? अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी माणसंच काहीतरी वेगळं करू शकतात. म्हणून 2 तास पहिले त्यातला तुमच्या तब्येतीसाठी, वाचनासाठी, बुद्धी चांगली आहे ना, तुम्हाला वाचलं पाहिजे काहीतरी चांगलं, पाठांतर केलं पाहिजे, त्याच्यासाठी आहेत हे 2 तास. हे 2 तास आहेत दुसरे ते आपल्या कुटुंबासाठी. कोणासाठी? कुटुंब. मला आजीशी, बाबांशी, आजोबांशी, मला मित्रांशी भेटाय हरकत नाही. 2 तास. दुसरे 2 तास आहेत, कळलं का बघा? ते मनोरंजन, टीव्ही बघायचं, मला सायकलिंग बघायचंय, मला फेसबुक बघायचंय, हरकत नाही. कळलं का बघा? हे 2 तास. पहिले 2 तास ते कशासाठी? व्यायाम आणि इतर गोष्टी. दुसरे 2 तास त्यासाठी कुटुंबासाठी. आईने बाजारात पाठवलं काहीतरी आणायचं, हरकत नाही ना. पण तिसरे 2 तास कशासाठी आहे? माझ्या स्वतःच्या करमणुकीसाठी. मला मित्रांकडे जायचंय की काय, मला त्याचा बर्थडे आहे त्याला जाईल, काहीतरी असं पिक्चर बघायचंय. शेवटचे 2 तास आहेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. शेवटचे 2 तास उद्याच्या तयारीसाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी आहेत. मी नवीन काय करतोय? मी नवीन काय वाचलं? पुस्तकाबाहेरचं काय बघितलं? आजच एक गोष्ट आली सर, मुद्दा म्हणून सांगतो सगळ्यांनी. आजचा लोकमत वाचा किंवा पुढारी कुठला तरी आहे. स्वीडन देश माहिती आहे कुठे आहे? स्वीडन कुठे आहे? कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये आहे? युरोपमध्ये. कुठे आहे? युरोपमध्ये त्यांनी असा नियम केला, 2 वर्षाच्या आतल्या मुलांना स्क्रीन टाइम 0. त्यांनी मोबाईल वापरायचा नाही, त्यांनी टीव्ही वापरायचा नाही, त्यांनी लॅपटॉप वापरायचा नाही, 0. 1 ते 6 वर्षामध्ये अर्धा तास स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर. कळलं का बघा? आणि तुमच्या वयाचं 12 ते 18 मध्ये 1 ते 1.5 तास. किती? आता तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा, पालकांनी पण बघा, आपला मुलगा किती वेळ टीव्ही बघतो, किती वेळ मोबाईलवर असतो, किती वेळ नियम. आता आपल्या लक्षात येते की आपण, मी नेहमी असं वेळ फुकट जायचं म्हणत नाही, पण वेळेचं नियोजन नाही आपल्याकडे. म्हणून हा 2 तासाचा वेळ आहे हे नवीन शिकण्यासाठी, काही चांगलं करण्यासाठी, उद्याची तयारी करण्यासाठी. कळलं का बघा? सगळं काही अभ्यासासाठी नाही. कळलं का बघा? पण हे 2 तास त्याच्यासाठी आहे. म्हणून तो 8-8-8चा नियम. काही लोकांना 7 तासाची झोप पुरत असेल, हरकत नाही. आणि म्हणून वेळ वापरण्याचे काही नियम जसे तुम्हाला सांगितले, तसे वेळ वापरताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते लक्षात ठेवा. पहिली गोष्ट पालकांनी पण लक्षात ठेवा, वेळेचं नियोजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पैसे पुरतात. पालकांना मला एक प्रश्न विचारला, कोणत्याही पालकांनी सांगा, किती पालकांना पैसा पुरत नाही? त्याने हात वरती करा. पैसा पुरत नाही. पुरत असेल आणि उरत असेल तर मला द्या. काय मी सांगितलं? बरेच लोकांची, माझी पण तक्रार आहे, पैसे पुरत नाही. पैसे पुरत नाहीत असं लोक म्हणतात. पैसे का पुरत नाहीत? पैसे का पुरत नाहीत माहितीये?
जे लोक पैशाचा हिशोब ठेवतात त्यांना पैसा पुरतो. मला शाळेला एवढं फी, मला काय किराणा माल एवढा लागतो, मला मुलाची फी एवढी भरायला, त्या सगळं आहे ना घरामध्ये. हिशोब आहे, कळलं का बघा. पहिलं काय, पहिली गोष्ट नियोजन केलं पाहिजे. बरेच लोक वेळेचं नियोजन करत नाहीत. मला एक साधा प्रश्न आहे, पालक आहे ना तुम्ही? हा, आज वार कुठला आहे? गुरुवार आहे, बुधवार आहे, रविवारी तारीख आहे 8 आणि 15च्या रविवारी तारीख आहे, सॉरी रविवार आहे 15ला. पण 15च्या रविवारी तुम्ही काय करणार आहे सांगा. पण 15च्या रविवारीचं तुम्ही काही नियोजन केलंय का? नाही के. आपण वेळेचं नियोजन करत नाही, आपण फक्त घड्याळाच्या मागे धावतोय. मला उद्या काय करायचंय, परवा काय करायचंय. आम्हाला पण नव्हतं करत, मी ह्या वयाचं होतो तेव्हा. पण आम्हाला कोणीतरी सवय लावली. काय सवय लावली ती बघा. उद्या मी काय करायचंय हे मी आज लिहून ठेवतो. उद्या मला गॅस आणायचंय, इस्त्रीचे कपडे आणायचे, बाजारातून औषध आणायचं, काहीतरी करायचं मला. हे का लिहायचं, मी घरी लिहून ठेवतो. आता मी तुमच्यासारखं शाळेत जात नाही. उद्या जर मी काय अचानकपणे आजारी पडलो आणि कोणाला तरी काय सांगितलं, मला सांगता येतं नाही 4 गोष्टी करायच्या. बँकेमध्ये जायचे, महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत. म्हणून नियोजन ही पहिली गोष्ट आहे. का सांगतो, आता अभ्यासाकडे येतो बघा. सगळ्यांना सांगतो, 15 जून ते एप्रिल वर्षात 365 दिवस, त्यातले 45 दिवसाची तुमची सुट्टी. कसली? मे महिन्याची 6 आठवड्याची सुट्टी, म्हणजे 320 दिवस राहतात. किती दिवस राहतात? 320. 2 परीक्षा असतात तुम्हाला, 6 महिने आणि वार्षिक. 2-2 आठवडे चालतात, बरोबर आहे. 12 × 24 दिवस, कळलं का. 10 दिवस तुम्हाला सणांच्या सुट्टी असतात. दसऱ्याची सुट्टी आहे, याची सुट्टी आहे, याची दिवाळीची सुट्टी आहे. म्हणजे 100 दिवस तुमचे कशाला जातात? परीक्षा आणि सुट्यामध्ये जातात. मग राहिले किती दिवस? 220 दिवस. शाळा किती दिवस आहे? 220 दिवस. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे पालकांना. तुम्ही सांगता तुमचा मुलगा रोज किती अभ्यास करतो? मोबाईल असतो आणि क्लास आहे. आता जसं म्हणतो, पैसे दिले तुम्ही, मुलाला काय दिलं? 100 येऊन बाजारात पाठवलं की बाबा एक अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो. आल्यावर काय सांगत विचारता? पैसे किती राहिले, किती खर्च झाले, विचारतो ना. पैशाचा हिशोब पालक विचारतात का नाही विचारत? उद्या तुम्हाला सहलीला काय 2,000 रुपये दिले, आल्यावर विचारतात काय खर्च किती झाले, कुठे केले. तसं वेळ काय खर्च घेतोय हे पण पालकांनी मुलांना विचारायची वेळ आता आलेली आहे. पहिली गोष्ट. म्हणून ज्यांना वेळेचं नियोजन करायचं त्यांनी पहिली गोष्ट वेळेचं नियोजन. 220 दिवस रोज तुमच्या मुलाने जर 3 तास अभ्यास केला, किती केला? 3 तास. 220 दिवस गुणिले 3, 660. कळलं का बघा. रविवारचा अभ्यास केला तर साधारणपणे मुलांना 300 दिवस मुलं अभ्यास केला, सुट्या आहे. 300 × 30 तुम्हाला अभ्यासाचे तास किती आहे? 900 तुम्हाला स्वतःच्या अभ्यासाचे तास आहेत, शाळेत जाण्याचे नाही, ट्युशनचे नाही. घरी तुमचा किती अभ्यास व्हायला पाहिजे? 900 तास. किती? आता मी सांगितलं त्यात गणित किती असतात सांगितलं. 750 ते 900 गणित आहेत. स्टेट बोर्ड आणि सीबीएसई मध्ये 10वी 9वीच्या पुस्तकामध्ये साधारणतः 750 ते 900 गणित आहेत. ही गणित एकदा सोडवायची जरी म्हटली, एकदाच घरी, इथे नाही क्लासला, तर 250 तास लागतात. सर किती लागतात? 250 ते 300 तास. मग रोज 1 तास गणित केलंच पाहिजे. काय? रोज घरी 1 तास गणित केलं पाहिजे. आता नियोजन म्हणजे काय लक्षात येईल. आम्ही जेव्हा मुलांना सवयी लावल्या, पहिलं काय, रोज डेली रिपोर्ट लिहायचा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक तासाला काय केलं मी मुलांना विचारायचो, वही विचारतो. मग लक्षात यायचं, अरे 2 महिने 2 आठवडे झाले मी मराठी वाचलंच नाही, 3 महिने झाले मी निबंध लिहिलाच नाही. कळेल ना पालकांना. रोज झोपण्यापूर्वी पालकांनी फक्त विचारायचं, अरे लिहिलंच का रे डेली रिपोर्ट. आम्ही त्याला डेली रिपोर्ट म्हणतो, दर तासाचा हिशोब. हरकत नाही, मुलाला सगळ्याची परवानगी आहे. पण रोज 3 तासाचा अभ्यास करायचा असेल तर 1 तास कशाचा करायला पाहिजे? गणित. कळलं का बघा. 1 तास भाषा, 2 भाषा असतील, 3 भाषा, इंग्लिश आहे, काय संस्कृत आहे, हिंदी आहे ना, प्रत्येक मराठी असेल, आणि 1 तास सायन्स किंवा हे. वेळेचं नियोजन करत नाही म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे आता. दुसरी गोष्ट,
प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य कशाला द्यायचं, महत्वाच्या गोष्टी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. कोणतरी मला आता म्हटले, माझे पालक आले, ते म्हटले माझ्या मुलाला इंजिनिअरिंग करायचंय, अजून 10वी पास व्हायचे. इंजिनिअरिंगला जायचं तर पहिलं काय पाहिजे, गणित चांगलं पाहिजे. गणित चांगलं पाहिजे, मग शाळेचं गणित पुरत नाही, एक्स्ट्रा काहीतरी केलं पाहिजे. पहिलं एक लक्षात घ्या, एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा वर्ड आलाय, तुम्हाला हे ऐकलंय कधी? म्हणजे काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय? नाही शब्द ऐकला? म्हणजे काय? म्हणजे 90% मार्क, 95% मार्क. ऑर्डिनरी सामान्य मुलांपेक्षा काहीतरी वेगळं करणारा मुलगा म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी, म्हणजे वेगळे प्रयत्न. कळलं का? बघा, माझी सांगितलं, माझ्या मित्राने माझ्याबरोबर अभ्यास केला, त्याने 250 निबंध लिहिले. किती लिहिले? तेव्हा तर बोर्डात आला हो 82. माझ्याकडे मुलं 50 पेपर सोडवायचे 10वीचे. किती सोडवायचे? 50. दिवाळीनंतर फेब्रुवारीपर्यंत 50 पेपर, आठवड्यातून 3 पेपर लिहिलेच पाहिजेत. तर तुम्ही काय, मार्क एक्स्ट्रा नकोय, प्रयत्न एक्स्ट्रा पाहिजेत. काय पाहिजेत? प्रयत्न एक्स्ट्रा केले पाहिजेत. म्हणजे प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आता उद्या परवा 2 दिवस गणपती आहेत, हरकत नाही ना. गणपती, ज्याच्या घरी गणपती येतो त्याचा अभ्यास होणार नाही, तो करणार नाही. मग काय केलं पाहिजे रे? हे 6 तास 2 जाणार तरी भरून काढले पाहिजेत ना. कळलं का? बघा, काढले पाहिजेत ना. माझा तुम्ही ट्युटोरियल करता, लोग वर्क पूछते करता. हैं कि हम अपने दिमाग को कैसे कंट्रोल कर. तेव्हा लक्षात ठेवा, अभ्यासाचं नियोजन पहिली पायरी, प्राधान्य कशाला द्यायचं दुसरी गोष्ट. परीक्षा आली की तुम्ही काय करता? टीव्ही बघत नाही. प्राधान्य कशाला देता? अभ्यासाला. मला आता केलं पाहिजे ना उद्या. गावाला जायचं, प्राधान्य कशाला देता? बॅग भरली पाहिजे, मला तयारी केली पाहिजे ना. कळलं का? बघा, तेव्हा प्राधान्य कशाला द्यायचं, प्रायोरिटी काय करायचं हे ठरवलं पाहिजे. ABCD सगळ्यात महत्वाचं काय. माझा जो कच्चा विषय, माझं हिंदी सांगतो, माझं हिंदी कच्चं होतं, मला हिंदीला जास्ती वेळ द्यायला लागायचा. माझं ड्रॉइंग कच्चं होतं, हा 15 मिनिटात काढणार तर मला 1 तास लागायचा. कळलं का? बघा, माझ्या इकडे मुलगी येते कन्स्ट्रक्शन करायला गेली, तिला कन्स्ट्रक्शनला वेळ लागतो. आता 10वीला का 9वीला कन्स्ट्रक्शन आहेत ना. कन्स्ट्रक्शन मध्ये 2 गोष्टी लागतात, लक्षात ठेवा, मुद्दाम सांगतो. एक शार्पनेस ऑफ लाईन आणि अॅक्युरसी, या 2 गोष्टी लागतात. आणि ते कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे हाताने काढण्याच्या गोष्टी. लिनियर इक्वेशन वगैरे पटपट सुटतील. कन्स्ट्रक्शन हे काय आहे? कौशल्य आहे. माझ्याकडे एक मुलगी, त्या काय ते हे हॉटेल इथे होतं दमखान नाक्यावर, राधास्वामी, त्याची मुलगी यायची भूमी शेट्टी म्हणून, उत्तम कन्स्ट्रक्शन. माझ्याकडे मुलांना ती कन्स्ट्रक्शन शिकवायची. जेव्हा ती 11वी 12वीला गेली, कन्स्ट्रक्शन एक स्किल आहे. कळलं का? बघा, त्यामुळं प्रायोरिटी ठरवली पाहिजे. तिसरी गोष्ट कॉन्सन्ट्रेशन. अभ्यासाची चांगली वेळ कुठली हे कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? चांगली वेळ. मी नेहमी असं म्हणतो. आणि प्रत्येकाची कदाचित वेगळी असेल. काही लोकांना जेवल्यानंतर अभ्यास नाही करत, मग त्यांना झोप येते. काही लोकांना संध्याकाळ आलं की मित्राची आठवण येते, संध्याकाळी अभ्यास होत नाही. काही म्हणतात माझी रात्रीच 10 ते 1 मध्ये अभ्यास होतो. आपली अभ्यासाची, लक्षात ठेवा, 3 वर्ड आहेत. वेळ का वापरायची, वेळ चांगली वापरायचे 3 उद्देश आहेत. एकाला म्हणतात इफेक्टिव्हनेस, परिणामकारक वेळ वापरता येईल पाहिजे. एकाला म्हणतात इफिशियन्सी, म्हणजे कार्यक्षमता तुमची वाढली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, उत्पादकता म्हणतात त्या. सांगतो फरक सगळ्यातला. तुम्ही जेव्हा हे सगळं संध्याकाळी परत जाल तेव्हा हे करून बघा, मुद्दाम करून बघा. वाचनाचा वेग आहे, प्रत्येकाचा वेगळा आहे. एक धडा वाचायला याला 10 मिनिटं लागतात, त्याला 7 मिनिटं लागतात, याला 9 मिनिटं लागतात. प्रत्येकाचा वाचनाचा वेग काय आहे? वेगळा आहे. आपल्याला हा वाढवायचा. काय करायचं आहे? पाठांतराचा वेगळा आहे. कळलं का? बघा, पाठांतराचा वेगळा आहे. हे एकदा वाचलं पाठ होतं, याला 3दा वाचायचं होत नाही, मला 10 वेळा वाचायला लागेल, पाठ करायला वेळ लागेल. हा वेळ काय करायला पाहिजे? आपल्याला कार्यक्षम व्हायचं म्हणजे कमी केला पाहिजे. काय केला पाहिजे? मग काही टेक्निक शिकली पाहिजेत ना, तरच होणार ना. आम्ही नेहमी सांगतो की धडा शिकवण्याच्या आधी किती मुलं शाळेत उद्या धडा शिकवणार आहेत वाचतात आणि त्यातले कठीण शब्द काढतो. तू शाळेत उद्या हा धडा शिकवणार आहेत किंवा उद्या क्लासला हा धडा शिकवणार आहेत, मग तो धडा आधी वाचला पाहिजे. त्यातले कठीण काय शब्द त्या खाली अंडरलाईन केली पाहिजे, म्हणजे मला कळतं. डिक्शनरी बघितली पाहिजे. हे सगळं नियोजन आहे. कळलं का? बघा, आपल्याला आहे 24 तास अधिक कामासाठी, अधिक अभ्यासासाठी वापरले पाहिजेत. का सांगतो? बाळा जांभईन खोजू
जांभई हा संसर्गजन्य रोग आहे. एकाने जांभई दिली दुसरी आणि झोप, एक झोपला दुसरा झोपणार. आणि झोपेच्या बाबतीत मी अत्यंत मला रेल्वेत अशी झोप लागते किंवा मी समोरच्याला झोपू देत नाही. समोरचे झोपले की मी झोपतो. खूप मोठा. अजून याचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं नाही. जेव्हा तुम्ही 11वी-12वीला जाल, तुमचे जे मित्र राठी स्कूलमध्ये काय 11वी-12वी त्यांना विचारा की किती मॅथ्स आहे, किती फिजिक्स आहे, किती केमिस्ट्री आहे, किती अभ्यास जास्ती करायला लागेल. एकदा विचारून बघा, पुस्तक चाळून बघा, मग लक्षात येईल अरे हा 3 तासाचा अभ्यास कोणी पुरत नाही 11वी-12वी. मग फोकस स्टडी म्हणतो. म्हणजे एक विषय काही लोकांचा असं की मला आज ना हा एवढा धडा पुरा करायचा, मला माहिती आहे की मला हा उदाहरण संग्रह पुरा करायचा. फोकस म्हणजे लक्ष ठराविक गोष्टीवर केंद्रित करणे. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट पालकांनी पण लक्षात ठेवा की मुलांचं एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे? एकाग्रता. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय कोण सांगेल मला? पालकांपैकी कोण सांगेल? व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन? कोणी सांगा. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? मनामध्ये एकच विचार. पहिलं लक्षात ठेवा. आता मी इथे बसलो ना, ते मला बायको दिसते, घर दिसतं, भाऊ आठवतो, हे आठवतो. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये मन आहे ना, मन दाखवता येत नाही, शरीर दाखवता येत. मी इथे बसलो तरी माझ्या डोक्यामध्ये किती विचार आहेत. आणि म्हणून बघा, तुम्ही या देवळात जाता, प्रार्थना म्हणता लोक घरी, तेव्हा लोक डोळे बंद करतात. बघितलं का? बघा, डोळे बंद केले म्हणजे पहिली डिस्ट्रॅक्शन ही काय झाली? कमी झाली. केलं का? बघा, कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं वय गुणिले 2 मिनिटं. किती सांगितलं बघा? वय तुमचं वय 15-16 आहे. तुम्ही एका वेळेला अर्धा ते पाऊण तास याच्या वरती एका विषयावरती लक्ष नाही केलं. मग तुम्हाला काय पाहिजे? ब्रेक पाहिजे. अभ्यास करता दर 40 मिनिटांनी 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. किती? पण काय होतं, तुमचा ब्रेक 45 मिनिटाचा आणि अभ्यास 5 मिनिटं. उलट होतं. असं करू नका. पालकांची इथे भूमिका आहे. माझी आई करायची. माझी आई त्या काळामध्ये इंग्लिश शिकलेली होती. मी जेव्हा 68 साली 67 साली होतो, पहाटे 4ला उठवायची, त्या बाजूला बसायचो, आई भाजी पुरायची आणि मला कधीतरी अशी झोप यायची. आई ते लाटणं मारायची, मला आठवत नाही तर उभं राहून वाच म्हणायची. उभं राहा, आता पुस्तक आहे आणि उभं राहून वाच. मोठ्या आणि कॉन्सन्ट्रेशन हे असं आहे बघा. तेव्हा लक्षात ठेवा, अभ्यास सतत 3 तास केला आपण म्हणतो की मन थकतं. म्हणून ब्रेक मध्ये करायचा. 40-45 मिनिटं अभ्यास, 5-10 मिनिटाचा ब्रेक, पुन्हा अभ्यास, पुन्हा ब्रेक. काय? आणि म्हणून चांगल्या सवयी अभ्यासाच्या लागल्या पाहिजे. काय लागल्या पाहिजे? आणि म्हणून पहिली गोष्ट काय करा, अभ्यासाचं एक शेड्यूल बनवा. पहिलं काय? मी आज वाचलं, मुद्दाम कोणाला पाहायचं तर गुगलवरती आज होतं, मी सरांना पाठवलं. जे विद्यार्थी टॉप मध्ये येतात शाळा कॉलेजमध्ये, त्यांच्या 9 सवयी आहे. किती सवयी आहे? त्यातली पहिली आहे कन्सिस्टंट शेड्यूल. आयुष्यामध्ये सगळ्यांना 2 गोष्टी अत्यंत अवघड आहेत. मला पण आहेत. जगामध्ये किती लोक आहेत माहिती आहेत? जगामध्ये किती लोक आहेत? 800 कोटी. किती? त्यातले भारतात 140 कोटी आहेत. किती आहेत? 40 कोटी. त्या 800 कोटी लोकांना 2 गोष्टी अवघड आहेत. पहिलं काय? आपल्या मनावरती कंट्रोल, नियंत्रण ठेवणं. आता तुम्ही फिरायला जाता, परीक्षा आल्या की लगेच परत येतं ना, कोण टीव्ही पण बघत नाही. कंट्रोल ठेवता ना, अरे उद्या पेपर आहे, आज मला टीव्ही नाही जास्ती बघता येणार, मला जास्ती नाही खेळता येणार, म्हणता का नाही? म्हणजे आपण मनावरती काय करतो? मग चांगली लोक काय करतात बघा, आपल्या दिवसाचं एक शेड्यूल ठरवतात. सकाळी मी 6ला उठले, 6 ते 7 मला हा अभ्यास करायचा, 7:30ला शाळेत जाईन, 1:30 वाजता परत येईन, मग मी जेवीन, 3 ते 4 हे करीन, 4 ते 5 हे करीन. असं काहीतरी एक शेड्यूल बनवत जा. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. म्हणजे मनावरती नियंत्रण अवघड आहे आणि सतत एक गोष्ट करणं हे अवघड आहे. म्हणजे माझं गणित, मी मुलांना नेहमी सांगतो, गणित हा विषय असा आहे, गणित करायला गेलं की तुम्हाला झोप लागणार नाही. आणि ज्यांना झोप येते आणि उभं राहून गणित सोडवायचे. माझ्याकडे फळा आहे मोठा, वडिलांनी आणून ठेवला होता आणि उभं राहून मी गणित सोडवायचं. गणिताचं उत्तर बरोबर आलं की मग वहीमध्ये काय करायचं ते लिहायचे. उभं राहिलं म्हणजे मेंदूला आणि पायाला रक्तपुरवठा येतो आणि झोप येत नाही. रात्री आम्ही जेवल्यानंतर आम्ही मुलांना सांगतो 1 तास गणित करा आणि ज्याला झोप येते त्याने उभं राहून करा. कळलं का? बघा, त्यामुळे फोकस स्टडी केला पाहिजे. आपल्यासाठी पहिले शेड्यूल बनवलं पाहिजे. म्हणजे रोज काय करणार आणि ठराविक वेळेला ठराविक विषय. मी पाठांतर करायचो. मी अनेक मुलांना विचारतो, तू किती आहे? 10वी. तुला किती टेबल्स येतात? पाढे किती येतात? किती येतात?
हा किती 20? हे 20 तर 10. नाही तुला 30 पर्यंत करायला किती वेळ लागेल? होते ना काय टेबल होते ना 4वी-5वीला काय होतात नसतात असतात ना शाळेत का नाही? पण आता 10वीत विसरलो. काय विसरलो? रोज मिळत नाही. कळलं का बघा? पाढे का लागतात? पुढे गेले की कळेल. जेव्हा जेईला जा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, लॉक टेबल नाही, कॅल्क्युलेटर नाही. आता आहे कॅल्क्युलेटर सगळ्यांचे मोबाईलवरती कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेटर. कळलं का बघा? तुला सांगते 28 × 8 किती? येणार नाही. 224 येणार. रोज पाढे म्हणजे त्याला येणार ना. म्हणजे अभ्यासातल्या काही गोष्टी आहेत तर लक्षात ठेवा. तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर पाठांतर ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मी परवा सरांना सांगितलं माझ्या मोबाईलमध्ये 820 नंबर आहेत. किती आहेत? त्यातले 116 माझे पाठ आहेत. किती आहेत? माझे नातेवाईक माझे मित्र. हा म्हणजे मला ते तुम्ही काय स्वतः माझ्यापेक्षा तुम्हाला मोबाईल चांगले आहेत. हो मला नाही मग मी काय पाठ केलेत मला रोज लागणार आहेत. तर ते काही गोष्टी पाठ केल्याच पाहिजेत ना. आता गणपती आले. पालकांना मुद्दाम सांगतो मुलांना गणपतीची आरती येते. विचारा तुला दत्ताची येते का? दत्ताची रोज म्हणत नाही ना. सुख करता दुःख करता सगळ्यांना येते. मग वेगळं काही करायचं असेल तर पाठांतरी अत्यंत आवश्यक. सगळ्या विषयामध्ये पाठांतर आहे. ग्रामर आहे, संस्कृतमध्ये पाठांतर आहे, गणितामध्ये आहे, फॉर्म्युले आहेत ना. पाठांतरी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणून वेळ प्रायोरिटी ठरवा. फोकस सगळ्यात महत्वाचं. आपला वेळ फुकट कुठे जातो हे सगळ्यांनी एकदा पालकांनी लिहून काढा. आता मला पालक म्हटले काय म्हटले? मुलगा मोबाईल जास्ती बघतो. दिवसाला 24 तास आहे. 24 तास किती लोक मोबाईल बघतात? नाही बघत ना. त्याला झोपायला की झोपतोच ना. आता 3 तास बघत असेल. 3वरनं 2 आणा, 2वरनं 1 आणा. कळलं का बघा? मोबाईल वापरण्यावर माझं काही ऑब्जेक्शन नाही. ऑब्जेक्शन कशावर आहे? कंट्रोल. वेळेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे ना. माझा अर्धा तास झाला चालू. म्हणजे पहिल्यांदी मुलांनी पण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आई माझी उद्या परीक्षा आहे मी आधी करणार नाही. मग मित्र आला माझी आता गणिताची वेळ आहे मी समृद्ध झाल्याशिवाय खेळायला येणार नाही. असं काहीतरी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. नाही म्हणाल पण शिकलं पाहिजे ना. तर वेळ पुरणार ना. नाहीतर वेळ पुरेल कुठं. आणि मग लक्षात येतं जे लोक वेळ फुकट कुठे जातो? पहिला मोबाईल आणि फोन. माझं तर आमच्याकडे 10वी पर्यंत मुलांना मोबाईल आणि स्कूटर या 2 गोष्टी माझ्याकडे अलाउड नव्हत्या. आजही मी मुलांना सांगतो माझ्याकडे येतात मुलं 2 शिकायला. त्यांना म्हणतो माझ्या बाजूला आहे तुला मोबाईल बघायचा ना माझ्याकडे माझा मोबाईल येतो आणि तू काय बघायचं गुगलवर बघ मला पण कळेल ना तू काय बघतोस ते. पालकांनी एक लक्षात ठेवा. आता जे मुलांचे प्रश्न आहेत त्यातले 90% प्रश्न मोबाईल रिलेटेड आहेत. मुलांना देऊ नका असं मी म्हटलेलं नाही. त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे पालकांचं काम आहे. कळलं का बघा? पालकांनी मुलाला मोबाईल द्यावा आपल्या बाजूला बसवावं तो काय करतो बघावं. आता हे जे सगळे सामाजिक प्रश्न उभे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बदलापूर झालं काय तुमचं यशस्वी शिंदे उडणची जरी केस सगळे मोबाईल रिलेटेड. मुलं काय करतात रात्री मग मित्राला फोन करतात काय माहित नाही. मोबाईलवरती अभ्यासक्रम येणं चांगली गोष्ट आहे ना. गुगल पाहणं वाईट नाही ना. गुगलवरती काय बघतोय कळलं पाहिजे ना. आणि मोबाईलला किती वेळ मोबाईल द्यायचा हे मोबाईल पहिला आहे. दुसरी गोष्ट काय टीव्ही मॅचेस IPL सुरू झालं की मुलं रात्री 12 वाजेपर्यंत 12 वेळा अभ्यास नाही करत. मी IPL बघू नका असं म्हटलं नाही. मग आपण काहीतरी स्वतःसाठी लक्षात ठेवा. डिसिप्लिन अँड रिग्रेट 2 सुद्धा लक्षात ठेवा. शिस्त आणि पश्चात्ताप या दोन्ही गोष्टी पेनफुल आहे. त्रास होतो लागायला. काय होतो? त्रास. शिस्त म्हणजे काय ह्याच्याबद्दल अनेक मुलांचे आणि पालकांचे गैरसमज आहेत. शिस्त म्हणजे काय? आपल्या वर्तणुकीचे नियम. राठी स्कूलला 7:40ला असेंब्लीला उशिरा आला की त्याला उभं करतात. नियम मोडला की काय आहे? शिक्षा आहे. सिग्नल मोडला पोलीस काय वापरतो? शिटिंग. त्याला का बघा दंड. तसं पालकांनी मुलांजवळ बसून ह्या वेळी ज्या फुकट जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचे नियम करा. मोबाईल तुला अर्धा तास मिळेल रविवारी 1 तास मिळेल जे काय आम्ही मुलांना सांगतो. टीव्ही काय ती बघा अर्धा तास. मी मुद्दामून त्या मुलीची तुम्हाला सांगितली माहिती. कोण? शेट्टी भूमी शेट्टी MBBS झाली. ती मुलगी जेव्हा माझ्याकडे शिकायला यायची तेव्हा तिला अर्धा तास टीव्ही बघायला परवानगी होती. ती आली की चुळबुळ करायची संध्याकाळी 7:30 झाली की. संध्याकाळी गणित सोडवायला यायची. का असं करायची? तर तिला ती जोधा अकबर नावाची काहीतरी एक सिरियल बघायची. आता मला माहित नाही कधी संध्याकाळी 7:30 का 8ला असायची. मग तिला ती बघायची असे. मग तिला म्हटलं तू अर्धा तास लवकर आहे अर्धा तास जा हरकत नाही.
आज ती मुलगी MBBS झाली, ती MD करणार परीक्षेला बसली बघा. तिला हेच शिकवलं की स्वतःवरती नियंत्रण, शिस्त म्हणजे वर्तणुकीचे नियम. आज पालकांनी तुम्हाला, कारण तुम्ही शाळेत आहे, लहान आहे, उद्या तुम्ही जेव्हा बाहेर जाल, मुंबईला जाल, पुण्याला जाल, पनवेलला शिकायला जाल, तेव्हा पालक काय करणार, एकदा फोन करणार, उठलास का रे, अभ्यास करतोस का रे, 10 वेळा फोन करतील दिवसातून. तुम्ही न उठता फोन बंद केला, आईला वाटलं उठलाय. तुम्ही अभ्यास करत नाही हे कधी कळणार पालकांना? मार्क आले कीच कळणार. कळलं का बघा. परवा ग्रेव्हियरचे एक पालक माझ्याकडे आले, साहेब, मुलगा शाळेला जातो म्हणून निघतो आणि कोलाडला जातो पिक्चर बघा. आता व्हॅन मधनं गेला ना, शाळेच्या अलीकडे उतरला आणि पुढे कोलाडला गेला. परीक्षेत 4 मार्क पडले 40 पैकी, तेव्हा कळलं तुला परीक्षेत बसतो. करू नका. मुलांना ह्याचे नियम घातलेच पाहिजेत. हा, मग सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय, आपले नियम आपण तयार करायचे. ठीक आहे ना, मोठे झाले की तुम्ही करणार. आज शाळेने केले, पालकांनी केले, शिक्षक तयार करतात नियम. कळलं का बघा. म्हणून वेळ पुरत नाही. हे जे 900 तास अभ्यास आहे, मी पुन्हा सांगतो, हा वाढवत तुम्हाला 11वी 12वीला 1100 तासाचा करायला लागेल. किती करायला लागेल? 1100. आणि म्हणून तुमच्यासारख्या सगळ्या मुलांनी, जी मुलं टॉप मध्ये आहेत, काही वेगळं करतात, मी अभ्यासच नाही ना, मी मुद्दामून सांगतो की वेळ कसा फुकट जातो बघा, हे आपल्याला कळत नाही. समजा एक मुलगा नापास झाला, 10वीला नापास झाला, 9वीला नापास झाला, काय झालं रे? नापास झाल्याचं नुकसान कोण सांगेल काय ते? त्याचं 1 वर्ष फुकट गेलं ना. किती गेलं? 1 वर्ष फुकट झालं. तो लवकर इंजिनियर झाला असता, लवकर काय ते नोकरी लागला असता. कळलं का बघा. आणि मग त्याचं नुकसान, एक लक्षात ठेवा, नेहमी पैशाची भाषा सगळ्यांना कळते. ते नुकसान किती असतं, त्याची 1 वर्ष सर्व्हिस कमी होणार ना तुमच्यापेक्षा. मग 1 वर्ष त्याचं शेवटचं, ज्यावेळेला त्याला पगार जास्ती असेल, वर्षाला 5 लाख रुपये. आज 9वीत नापास झाला, पण त्याचं नुकसान किती लाखाचं झालं? 5 लाखाचं. पैसे सगळ्यांना कळतात, वेळ कळत नाही. म्हणून ज्याचं वर्ष फुकट गेलं त्याला वेळेची किंमत कळते. कळलं का बघा. ज्याला असं म्हटलं की महिनाभर तास फुकट जातो, मुंबईला लोकल बघायला लोक पकडतात. मी यांना तर विचारलं, कोणाला इथल्या पालकांना, उद्या तुला विचारलं, माझ्या घरी किती वाजता येशील रे उद्या? तुला मी बोलवलं चहा प्यायला, चल किती वाजता येशील? 5:15 येशील? 5:03 येशील? 5:03 फक्त मुंबईमध्ये आहे. लोकल 5:31ची, 5:33ची, तिथे मिनिटाचा हिशोब आहे. कळलं का बघ. आपल्या इथे 5:15, 5:30, 5:45, 6:30 कळलं का मग. का सांगतो? सेकंदाने आता जे ऑलिम्पिक झाले ना, त्याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. बेन जॉन्सन नावाचा एक माणूस होता, फास्टेस्ट मॅन ऑन द अर्थ म्हणतात. बेन जॉन्सन हा 76 साली 100 मीटर धावला, त्याला वेळ लागली होती 9.66. आणि पुन्हा कोणाला 80च्या ऑलिम्पिक मध्ये त्याला वेळ लागला 9.74. किती लागला? सेकंद. 100 मीटर धावायला. मग किती सुधारणा झाली त्याच्यात? किती? 200.02 सेकंद. आपल्याला 1 सेकंद बोलेपर्यंत 1 सेकंद गेला, 5 सेकंद गेली. म्हणून जो फास्टेस्ट मॅन एवढं करायला, तो शार्प किती सुधारणा केली त्यांनी? 0.0 सेकंडची सुधारणा केली स्वतःच्या धावण्यात. तो रोज 4 तास धावत होता. किती प्रॅक्टिस करत होता? 4 तास. म्हणून पहिलं लक्षात ठेवा, आपल्याला दुसऱ्या रोज स्पर्धा नाही करायची, आपल्याला आपल्या स्वतःच्या 5 रेकॉर्डशी स्पर्धा करायची. पहिलेच होते तेव्हा 90% मार्क होते, 5वीत आले तेव्हा 85 झाले, 7वी 8वीत गेल्यावर त्याचे 80 झाले, 10वीला गेल्यावर 75 झाले, अजून 11वीला खाली मार्क येतात. काय येतात ना, सामान्य मुलांचे मार्क कमी होतात ना. का होतात? की जसं अभ्यास वाढत जातो तसे अभ्यासाचे तास वाढले पाहिजे, पण ते वाढत नाहीत. सरळ आहे ना, हे वाढले पाहिजेत ना. कळलं का बघा. म्हणजे आपल्याला हे शिकायला लागेल. कळलं का बघा. तेव्हा वेळेचा कसा उपयोग करायचा पहिलं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला हळूहळू तुमचा अभ्यासाचा स्टॅमिना वाढवला पाहिजे. काय वाढवला पाहिजे? लिखाणाचा वेग वाढवला पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो बघा, मार्क कशाला पडतात परीक्षेमध्ये? जे लिहितो त्याला. बऱ्याच आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा हुशार आहे, पण तो विसरला, त्याला लिहिता नाही आलं. कळलं का बघा. लिखाणाची सवय पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो
तुम्ही जेवढा काही रोज अभ्यास कराल त्यातला 50% लिखाण करत जा. तुम्हाला शॉर्ट अँसर्स आहेत, लॉंग अँसर्स आहेत, कळलं का बघा. म्हणजे मुद्दे लिहा, कम्प्लीट सेंटेन्स लिहू नका, पॉइंट्स लिहा. लिखाण फास्ट करता यायला पाहिजे, अचूक करता यायला पाहिजे, त्यात ग्रामॅटिकल मिस्टेक्स नको. ह्या सगळ्याला सवय लागते. काय लागते? सवय लागते. म्हणून वेळ जिथे फुकट जातोय, मी आता सांगितलं, पहिला मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये, गप्पांमध्ये, मित्रमंडळींमध्ये मोठा वेळ जातो. पालकांना एक आमची नम्र विनंती आहे, मुलं म्हणतात की मित्राकडे जाऊन अभ्यास करतो, ग्रुपमध्ये अभ्यास करतात, करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण बरेच वेळेला 90% वेळेला त्यांच्या गप्पा चालतात, शाळेत काय चाललंय हे बघतात आणि त्याच्यात वेळ जातो. कळलं का बघा. तो शक्यतो जर एकत्र अभ्यास करणार असाल, पालकांनी त्याच्यावरती काय पाहिजे, थोडीशी नजर पाहिजे, काय करताय, काय केलं. पालकांनी मुलाला दिवसातून 2 दिवसातून एकदा विचारलंच पाहिजे, तू काय काय अभ्यास केला. मी इंग्लिश शिकू शकत नाही, मी संस्कृत शिकू शकत नाही, हिंदी शिकू शकत नाही, मी सायन्स आणि मॅथ्स शिकवणारा माणूस आहे, पण मला तू किती अभ्यास केला आहे तुझ्या रिपोर्टवरून कळू शकते ना, किती अभ्यास झाला. तू पत्र लिहिलं का, एसे लिहिलं का, रिपोर्ट लिहिला का, तू स्वाध्याय सोडवलं का, पुस्तकाखाली एक्झरसाइज सोडवत नाही तुझं. आणि परत लक्षात घ्या, पैसे येतील, कालचा दिवस गेलेला उद्या परत मिळणार नाही. हे वय गेलं. पुन्हा एकदा सांगतो, अभ्यासाचं वय, शिकण्याचं वय किती आहे? 22, 23, 24, 25 वयापर्यंत. आता तुम्ही 15 वर्षापर्यंत आहे, अजून 10 वर्ष शिकायचं. कोणाला ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, CA व्हायचंय. हे वेस्ट होण्याचा वेळ आहे ना. मी एक डॉक्टर बघितले बॉम्बेमध्ये, ज्यांच्याकडे मी ऑपरेशन केलं, डॉक्टर जोशी म्हणून होते दादरला. ही 87 सालची गोष्ट आहे. डॉक्टर सर्जन होते मोठे, त्यांच्या हाताखाली काय म्हणतात, नवीन शिकलेले डॉक्टर होते. ते फक्त काय करायचे, ऑपरेशन करायचे आणि स्टिचेस वगैरे घालायचं काम त्यांचे असिस्टंट करायचे. ऑपरेशनला जर 6 तास लागले तर डॉक्टरचं काम 2 तास, बाकी असिस्टंट लोक 4 तास काम करत. मग त्या 4 तासात ते स्वतः काय करत असत, त्या काळामध्ये मी येत असत, नवीन पुस्तकं, मॅगझिन, त्यांच्या विषयातली माहिती, औषधाची माहिती घेत असत. वय वर्ष 74 होत त्यावेळेला. म्हणजे डॉक्टर लोक पण बघा, आपल्याकडे पण बघा ना, ते वेगळ्या प्रकारे आपलं आयुष्य घालतात. मी असं नाही म्हणत, पण वेळ कसा वापरायचा, आपल्याला कुठे वेळ मिळेल हे त्यांना कळतं. मुंबईमध्ये लोक काय करतात बघा, व्हीटीवरनं कर्जतला जातात, कल्याणला जातात ना, बाया पुरुष जातात ना. काही लोक भजनं करतात, काही बायका काय भाजी निवडतात, काही स्वेटर विणतात ना. नुसते बसत नाही ना, त्या वेळेचा काहीतरी उपयोग करतात ना. तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही मजा करू नका असं मी सांगितलेलं नाही. मजा करा, पण त्याचे तास निश्चित करा. शेड्यूल नाही डोळ्यासमोर. आणि एक लक्षात ठेवा, जगाचा एक सोपा नियम आहे, जी गोष्ट तुम्ही मोजणार नाही ती कधीच सुधारणार नाही. द थिंग विच यू विल नॉट मेजर विल नेव्हर इम्प्रूव्ह. डॉक्टर म्हणतात वजन कमी करा, वजन नोट डाऊन करता ना, आज 74 आहे, मला 76 वर आणायचे, माझा बँक बॅलन्स आता 10,000 रुपये, मला 4 महिन्यांनी 20,000. बँकेचं पासबुक बघता, प्रगती पुस्तक बघता तुमचं, तुम्ही मागच्या परीक्षेपेक्षा जास्ती मार्क आहेत की नाही, सगळे आकडे आहेत. सुधारणा करायला काय लागतं, डेटा किंवा आकडे, मोजमाप लागतं. यंदा पाऊस जास्ती पडला म्हणतात ना, किती पडला पाऊस माहितीये, 140 इंच झाला. किती झाला? गेल्या वर्षी यावेळेला 130 इंच होता. माथेरानला 200 इंच पाऊस पडला. पेपरात येते बघा रोज. जास्ती पडला एवढं तर कळतं ना, पण किती जास्ती पडला. अरे आपण गावाकडे गेलो म्हणतो, अरे एकदम याची उंची वाढली आणि 2 वर्षाने आला तर बघा किती उंच झाला. मग आपण म्हणतो मी 2 इंच होता, आता 5 झालो का. कळलं का बघा. सुधारणा झाली की त्याला काय पाहिजे, मोजमाप. माझा किती वेळ फुकट जातोय, माझा किती वेळ वाढला अभ्यासाचा, तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून अभ्यासाचा हिशोब लिहिणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कोणाला दाखवू नका, मित्राला दाखवू नका, बहिणीला, पण पालकांना दाखवा आणि अत्यंत प्रामाणिक राहा. मी पुन्हा सांगतो, हे टीचरला इम्प्रेस करण्यासाठी नाही, मित्राला इम्प्रेस करण्यासाठी नाही. मला पैसे पुरत नव्हते, मी 500 रुपयावर नोकरी केली, मी रिटायर झालो तेव्हा मला काय 40,000 मिळत होते. आजही पैशाचा हिशोब लिहितो. रात्री झोपण्यापूर्वी काय करतो, कुठे खर्च झाले, ज्या पुढल्या महिन्यात काय जास्ती लागणार आहेत का, मला लग्नाला जायचे 3,000 रुपये जास्ती लागणार. आपण या सगळ्याचं प्लॅनिंग करतो ना, पैशाचं करतो ना, मग वेळेचं का करत नाही. वेळेचं मग करायला लागलं पाहिजे. त्या बाई आल्या, त्यांच्याकडे मी जातो, त्या मला रोज बाजारात जातो तर मी यादी घेऊन जातो.
काय मला किराणा माल आणायचा आहे, भाजी आणायची आहे, मला काही इस्त्री केलेलं कपडे एका मी दुसऱ्या मजल्यावर राहतो, मी विसरलो की परत मलाच खाली यायला पाहिजे ना, मग माझा वेळ फुकट जाणार ना. माणसाचा वेळ सगळ्यांचा फुकट जाण्याची 2 कारणं आहेत. एक वेटिंग म्हणजे थांब नको, गाडी आली नाही थांबलो बाबा, कळलं का बघा. पाऊस आलाय, छत्री आणली नाही, थांबला कुठेतरी. आणि फॉलोअप, कळलं का. सरासरी भारतीय माणसाचा शोध पुस्तक मिळत नाही, वही मिळत नाही, पेन मिळत नाही. मुलांना स्वतः डिसऑर्गनाइज म्हणजे वस्तू जागेवर ठेवत त्यांना वेळ जातो, किती जातो माहित नाही. पण भारतीय माणसाचा सरासरी वेग, भारतीय माणसं 140 कोटी दिवसातून तास ते 1.5 तास शोधण्यामध्ये किंवा वाट पाहण्यामध्ये जातो. कशामध्ये जातो? शोधण्यामध्ये किंवा वाट मी MSB ला गेलो, जातो, रांग होती तिथे. रेल्वेला गेलो, तिथे रांग होती का तिकिटाला, अर्धा तास गेला. हा वेळ फुकट गेला ना. मग त्यावेळेला काहीतरी करता येईल ना, मला पाठांतर करता येईल, काहीतरी करता येईल ना, हा विचार केला पाहिजे. कळलं का बघा. त्यामुळं लक्षात घ्या, वेळ कुठे फुकट जातोय हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. ह्यासाठी वेळेचा हिशोब लिहिला पाहिजे. कळलं का बघा. आपण वेळ जेव्हा वाया जाईल, वेळ वापरायचा कसा तुम्हाला मी शेड्यूल सांगितलं. हे जे तुमचे अभ्यासाचे किती तास आहेत सांगितलं वर्षातून, जास्तीत जास्त 900 तास. किती? त्यातले गणिताला किती लागणार? 250 ते 300 तास. उरले किती? 600 तास. विषय किती आहेत तुम्हाला? 8 किंवा 9 ना. 2 सायन्स किंवा आपण 2 सायन्स, मॅथ्स, 2 लँग्वेज, SST असे आहेत. 6-7 विषय आहेत ना. प्रत्येक पुस्तकामध्ये धडे किती आहेत? 15. आपण 15 धडे ॲव्हरेज आहे. आणि 6 विषयामध्ये किती धडे आहेत? 90. 600ला 90ला 100ने भागलं म्हणजे एका धडाला किती वेळ मिळतो तुम्हाला? 6 तास. 7 धडा वाचायचा आहे, त्याच्याकरता एक्झरसाईज सोडवायचा आहे, परीक्षा द्यायची आहे ना. म्हणजे एका धड्यामागे फक्त 6 तास मिळतात. मग आपण मी तर म्हणतो धडा 5-6 वेळा वाचला पाहिजे, त्याचा स्वाध्याय सोडवला, एक्झरसाईज सोडवलं पाहिजे, कोणाकडनं तरी चेक करून घेतलं पाहिजे. मग आपण परीक्षा आलं की फक्त गाईड वाचतो. गाईड वाचू नका अशातला भाग नाही. धडा वाचला पाहिजे, त्याचं उत्तर कुठे आहे. आणि म्हणून मी सांगतो बघा, 3 R आहेत मुलांनी लक्षात ठेवा. रीडिंग, वाचन. पहिलं वाचन, धडा वाचा, पुस्तक बंद करा, रिव्ह्यू करा. म्हणजे काय वाचलं, महत्वाचे मुद्दे तरी आठवतील की नाही. पहिले वर्ल्ड वॉर कधी झाली माहिती आहे? फर्स्ट वर्ल्ड वॉर होता तो ना. कधी झाले? तुझ्याने याच्यात झाले, त्याच्यातने त्याच्यात झाले. 1920. सेकंड वर्ल्ड वॉर 1939 to 1945. एकदा एक लक्षात ठेवा, मेमरी वाढवणं पण हे टेक्निक आहे. कोण शिकायचं असेल ते या माझ्याकडे. आम्ही पण तुमच्यासाठी शाळेत शिकलो ना. कळलं का बघ. तेव्हा आपल्याला काही गोष्टी पाठ केल्या की आठवतं, म्हणजे त्या नोंद होतात ना याच्यावरती. मग आपल्याला रिकॉल होतात. पुन्हा लक्षात घ्या कसं होतं ते पण सांगतो बघा. ब्रेनचे 2 भाग आहेत. किती भाग आहेत? लेफ्ट अँड राईट. आपण लेफ्ट पार्ट जास्ती वापरतो, त्याला रिझनिंग म्हणतात. राईट भाग आहे तो आर्टिस्टिक आहे, क्रिएटिव्ह आहे, नवीन कल्पना आहेत. मी तुम्हाला एक पुढे घालणार जायच्या आधी, मग तुम्हाला कळेल काय ते. तेव्हा आता तू किती आहे? 9वीत, 10वीत आहे, आणि ह्याला 1लीतला मी तिथं भेटला. हा काय म्हणतो, तुला कुठेतरी बघितलंय पण नाव नाही आठवत, चेहरा आठवतो. चेहरा म्हणजे फोटो नेहमी उजव्या बाजूला जातो, आणि नाव कुठल्या बाजूला जातं? डाव्या बाजूला. तर नाव विसरायला होतं, पण काय म्हणतो, बघितलं नाही तुला कुठेतरी, पहिली तिथे तुम्हाला वाढवत होता. कळलं का बघा. त्यामुळं उजव्या बाजूचा वापर जास्ती करायचा. मेमरी कशी वाढवायची हे पण एक टेक्निक आहे. मग तुमचा वेळ वाचणार, मग तुम्हाला नवीन काहीतरी करायला वेळ मिळणार. कळलं का बघा. त्यामुळं मेमरी टेक्निक पण शिकलं पाहिजे, काही टेक्निक तंत्र शिकली पाहिजेत. मी नाही म्हणतो मोबाईल वापरा, नवीन फेसबुक वापरा, इंस्टाग्राम वापरा, पण बेसिक गोष्टी जास्ती करते. काय करा, बेसिक गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे. आणि वेळेच्या बाबतीत तर हेच आहे, वेळ सगळ्यांना सारखी आहे, आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन वाढवा. दुसरी गोष्ट, आणि म्हणून आता सांगितलं एका धड्याला 6 तास मिळतात. 6 तासामध्ये धडा वाचायचा, धड्याकडे प्रश्न सोडवायचे, उजळणी करायची, परत प्रिलिम आहे, अॅन्युअलला बघितलं पाहिजे. जे मुलं 10वीत आहेत त्यांना एक मोठा सल्ला सांगतो. 10वीला बसणार ना तुम्ही आता परीक्षेला मार्चमध्ये. मार्च काय, फेब्रुवारी 20. मोठा फरक काय माहितीये 9th आणि 10th मध्ये?
पालकांनी पण लक्षात ठेवा. 9 आणि 10th मध्ये फरक काय? इतके वर्ष तुम्हाला टर्मिनल आणि अॅन्युअल अशा 2 परीक्षा होत्या. काय होत्या? हा. आता तुम्हाला जी फेब्रुवारीत परीक्षा आहे त्याला होल बुक 100% सिलेबस आहे. जे एप्रिलमध्ये शिकलो, ते जूनमध्ये शिकलो, ते लिहायचं आहे ना. म्हणून पहिलं रिडिंग, रिव्ह्यूइंग आणि तिसरं रिझनिंग. असं का? हे प्रश्न विचारले पाहिजेत. लढाई काय झाली 2 देशांमध्ये, इंग्लंड आणि काय जर्मनीमध्ये? कळलं पाहिजे ना. कारण यायला पण शास्त्रीय कारण आहेत, सायंटिफिक रिझन्स आहेत. तेव्हा गाईड वापरू नका. नाही, विचार करण्याची शक्ती कायम सांगितलं. मी तुम्हाला एक कोडं घालतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. 1-2 मिनिटाचा कोड आहे बघा. तुम्हाला काही वेगळा विचारतात प्रश्न. आणि लक्षपूर्वक आहे का की कसं मग आपल्याला 1-2 मिनिटाचं आहे बघा. बस मी काय करतोय लक्ष द्या. मी एक रेष काढलेली आहे. कळलं? ए लिहिला इथे, खाली बी लिहिला, हे सी लिहिला, तिथे डी लिहिला, तिथे ई लिहिला. आता मला प्रश्न आहे, एफ कुठे लिहायचा, जी कुठे लिहायचं आणि एच कुठे लिहायचा? काय प्रश्न आहे? एफ, ई, एच, जी आणि एच ही 3 लेटर कुठे घ्यायची? प्रश्न कळला? मी एक लाईन ड्रॉ केली. ए दबाव लाईन, बी सी डी खाली आहे आणि वरती आहे. तर आता काय लिहायचं? एफ आणि जी आणि एच कुठे लिहायचे? का कारण सांगायचं आता? हा, कोणी सांगा. काय एफ वरती लिहायचं का? थांबा. हा बोला सर. थांबा. हिने सांगितलं खाली लिहायचं. नाही ना, खाली लिहायचं. का लिहायचं? सिक्वेन्स म्हणजे काय ते? बरोबर. पॅटर्न काय आहे? एक वर आणि 3. 1 लेटर वरती 3 लेटर खाली. म्हणून एफ जी एच कुठे येणार? खाली. तुमचं काय म्हणणं आहे बोला? वरती. कोणाला वाटतं की वरती लिहावं? हा बोला. हा, लोअर साईड. कोणाला वाटतं वरती? मला वाटतं वरती. कारण सांगतो. आम्हाला तुम्हाला एबीसीडी कशी शिकवली? आम्हाला पहिली 26 एबीसीडी. मी एका शाळेमध्ये बघितलं, एबीसीडी क्रमाने नाही शिकवत. ए अक्षर शिकवतात, नंतर ई शिकवतात, मग एफ शिकवतात, मग एच शिकवतात, आय शिकवतात, ए नाही शिकवत, मग ते शिकवतात. ही जी सगळी अक्षर आहेत ही स्ट्रेट लाईनची आहेत. स्ट्रेट लाईन अक्षर कुठे काय? अबाव द लाईन. आणि कर्व आहेत हे सगळे काय? हा सेकंड पॅटर्न. कळलं का? आता थोडा वेगळा विचार आला. कळलं का बघा? मग यांचा एक कुठे लिहिणार? अबाव द लाईन. जी कुठे लिहिणार? बिलो द लाईन. आणि एच पुन्हा. कळलं का बघा? आता बघा, ई आय ओ यू हे काय आहेत? मग सगळे वावळ वरती आणि सगळे बघा. एका प्रश्नाला 3 उत्तर आहेत. आपलं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? वेगवेगळा आहे. कळलं का? असं पण तुम्ही बघा. आपल्याला वेगळा विचार यायला पाहिजे. कळलं का बघा? म्हणून आता जर सांगितलं आपण नेहमी वापरत असला जास्ती करतो लेफ्ट हँड साईड ब्रेनचा, हा उजव्या बाजू. उत्तर तिन्ही बरोबर आहे. हिने सांगितलेलं उत्तर पण बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं पण उत्तर बरोबर आहे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपण वेगळा विचार करू शकतो. म्हणून कोडी पण सोडवली पाहिजेत. कळलं का बघा? त्यामुळं आपण हे काय बघतोय बघा की हे सगळं अभ्यास, वेळ कसा वापरायचा. तेव्हा जे 10वीत मुलं आहेत त्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला वर्षाचा सिलेबस आहे. आता टर्मिनल झाली तुमची, काय चालू आहे? राठीची संपली मला वाटतं कालच कधीतरी. बरोबर आहे ना? काही लोकांची आता असेल, दिवाळीच्या पूर्वी होणार. मार्क कशाला पडतात सांगितलं? लिहिण्याला. तर लिहिण्याचा सराव, पेपर सोडवणे. पण पेपर सोडवल्यानंतर 2 गोष्टी लक्षात ठेवा पालकांनी. पेपर चेक करून घ्यायचा पहिली गोष्ट. तुम्हाला ऑप्शन असतो माहिती आहे ना, 3तले 2 सोडवा, 5तले 3 सोडवा. मग पेपर चेक करून आला की जे सोडवलं नाही ते घरी येऊन सोडवायचे, पुन्हा वाचायचे आणि सोडवायचे. जे चुकले आहेत ते पण सोडवायचे. म्हणजे 100% झालं. समजा मी एक धडा केला नाही, त्याचा नेमका प्रश्न आलाय, तो धडा पुन्हा करायचा. तेव्हा पेपर लिहायची प्रॅक्टिस. मग टाइम मॅनेजमेंट, लोकांना वेळ पुरत नाही. काय लिहायचा वेळ कमी असतो. प्रश्नाची चॉईस कसा करायचा कळलं पाहिजे ना. तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, वेळ अत्यंत मर्यादित आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो
तुम्हाला 86,400 दिले. किती दिले उद्या? 86,400 दिले. कोणीतरी दोघांनी मला उत्तर द्या. एका दिवसात तुम्ही कशी खर्च कराल? चांगले. किती दिले तुला? 86,400 दिले. काय करशील सांग? बोल बरा. एका दिवसात खर्च करायचे. काय काय करशील? बघा, 86,000 दिले तरी खर्च कसे करायचे कळत नाही. काय करशील? कपडे घे, पिक्चर बघे, गाडी घे. काय तुला घ्यायचंय बोल? हा बरोबर. काय काय करशील? 86,400 दिले तर काय कराल? तर सगळ्यांना दिले. पहिले त्यातल्या काही पार्ट इन्व्हेस्ट. काय? पहिले त्यातला काही पार्ट इन्व्हेस्ट. म्हणजे काहीतरी इन्व्हेस्ट करेन म्हणते मी, 20,000 बाजूला ठेवेन. हे 86,400 काय आहेत माहितीये का? दिवसाचे सेकंद आहेत. काय आहे? सेकंद आहे. त्यातला एक एक सेकंद म्हणजे 1 रुपये आहे. हा, तो व्यवस्थित वापरला पाहिजे. कळलं का बघ? तुम्ही चांगले बोलाय. तुमच्या वयाचं होतो तेव्हा मी पण असा विचार नाही केला. पण जेव्हा आम्ही इंडस्ट्रीत गेलो ना, तेव्हा हा विचार करायची वेळ आली. जेव्हा पैसे कमवायला लागलो तेव्हा 1 रुपयाची किंमत कळली, वडिलांच्या कष्टाची किंमत कळायला लागली. कळलं का बघा? आणि म्हणून जे मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं, कारण सांगितलं नोबेलचं ना, लक्षात घ्या. नोबेलची 50 वर्षात काय केलं, तुम्ही 15 वर्ष काय केलं विसरून जा. कालपर्यंत कसे वागला ते पूर्ण विसरून जा. आता आजपासून कसं वागायचंय ठरवा, वेळ कशी वापरायची. 3 सूत्र तुम्हाला महत्वाची सांगितली. पहिलं काय सांगितलं? अभ्यासाचं प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केलं की उद्या काय करायचं लिहून काढा, त्याप्रमाणे होतंय की नाही बघा. रोजचा रिपोर्टल्या दर तासाला काय केलं ते तुमच्यात नक्की फरक पडेल. नक्की फरक पडेल. कळलं का बघा? आहे कोणालाही वेळ जास्त मिळत नाही, वेळ काढावा लागतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून वेळेचं अनन्यसाधारण मनुष्य आहे. म्हणून म्हणतो, कोणाला ऐकून घ्या, भारतातल्या नागरिकांचं सरासरी वय 70 आहे. कळलं का बघा? काही लोक, जपानी लोक 85 वर्षापर्यंत जगतात, त्यांना जास्ती वेळ. आपलं आयुष्य 100 वर्षाचं धरलं तर 36,500 दिवस आहे. किती? 100 नाही कोणा, 500 वरती 2 शून्य, 33,500 दिवस आहे. माझे 25,000 गेले. किती राहिले माहित नाही. 5,000 राहिले, 1,000 राहिले, 2. पुढल्या वर्षी फोटोत पण दिसेल, माहित नाही. तर आपल्याला उरलेला वेळ, आता याचं पुढचं आयुष्य इतकं चांगलं जायला पाहिजे. आणि त्याचा इन्व्हेस्टमेंट म्हटलं, मुलं काय इन्व्हेस्ट करू शकतात? पुन्हा सांगतो, वाचन, निसर्गाशी जाणं, आपल्या सिनियर लोकांची काळजी घेणं, एखादा उपक्रम करणं, समाजासाठी काही करणं, कशातही इन्व्हेस्ट करा. आज तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही. तुम्हाला उद्या त्याची किंमत कळेल. म्हणजे उद्याला लागणाऱ्या गोष्टीची तयारी केलीच पाहिजे ना. म्हणून तो नियम सांगितला, 8-8 तास सांगितलं. त्यातले 2 तास उद्याची तयारी करण्यासाठी. मित्रो, वेळ इतका म्हटलं की जवळजवळ 1.5 तास झाला. मी 1.25 तास झाला. 6:35 सुरू केला. किती वाजले सर? 7:45 वाजले. खूप काही गोष्टी आहेत. आणि कोणाला मी 2 गोष्टी, माझा इथे मोबाईल नंबर येतो आणि कोणाला ते विचारायचं व्हॉट्सअप आहे त्याच्यावर. आम्हाला मोबाईल नंबर आहे 78759199. आणि कोणाला काही विचारायचं असेल, पुन्हा विद्यार्थी म्हणून जेव्हा तुम्ही याल, एक गोष्ट लक्षात ठेवा, असे प्रोग्राम तुम्हाला सगळं फुकट आहे. असे प्रोग्राम कोणी करत नाही. इंडस्ट्रीमध्ये केले ह्याची किंमत आहे तुम्हाला माहित नाही. 1 तासाच्या प्रोग्रामचे बाहेर गेलात कुठेही तर तुम्हाला 300 रुपये द्यायला लागतील. पैसे कळतात, कळलं बघा. वेळ कळत नाही, वेळेची किंमत कळत नाही. आणि म्हणून मी मुद्दाम सांगतो, वेळेवर जाणं म्हणजे काय लक्षात. आणि मग आपण थांबूया. मी याला सांगितलं की तुझ्याकडे 5 वाजता येतो आणि मी 5:30 पर्यंत गेलोच नाही. म्हणजे काय झालं, याचा अर्धा तास, याच्या आईचा अर्धा तास फुकट गेला ना. वेळेवर जाणं म्हणजे दुसऱ्याच्या वेळेची किंमत करणं. माझी वेळ नाही महत्वाची. कोणाची वेळ आहे? तुमची वेळ महत्वाची. मला माझी वेळ नाही महत्वाची. मी तुम्हाला सांगितलं 7:30 पावणे 8ला संपवेन. तुमची वेळ मला महत्वाची आहे. वेळ पाळणं म्हणजे काय लक्षात ठेवा. तेव्हा वेळ अत्यंत कमी आहे. तुम्हाला वाटते की, आणि मग काय होतं, आपण सगळे प्रोक्रॅस्टिनेशन पुढे पुढे ढकलतो. आता नाही करणार, पुढल्या वर्षी बघतो, पुढल्या महिन्यात करतो, त्याच्या पुढल्या महिन्यात करतो. 72 वर्ष गेले, मला कळलंच नाही. अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या. त्याला बकेट लिस्ट म्हणतात. मुद्दामून सांगतो, माझ्या मनात आहे पण मला करता आले नाही. कशा गोष्टी आहेत? का? वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाही. वेळ काय करायला लागतो? काढावा. आपल्याला काढला पाहिजे. त्यासाठी किती टेक्निक वापरली पाहिजे. ही टेक्निक वापरा. आपण शांत चित्ताने जवळजवळ 1.25 तास या सगळ्या गोष्टी ऐकल्या.
पुन्हा आपल्याला त्यांना देतो, सरांना देतो, मॅडमना देते. मला नेहमीच तरुणांबरोबर मी त्यांच्याकडनं काहीतरी शिकतो. माझं ऑब्झर्वेशन आहे. मी पण अनेक मुलांशी बोलतो, माझ्याकडे अनेक विद्यार्थी येतात आणि विद्यार्थ्यांना पण तुमच्याकडे पण खूप चांगल्या गोष्टी आहेत. पुन्हा सांगतो, परत तरी आलो तर त्याचं पण टेक्निक सांगेन. चांगल्या गोष्टी कशा बघायच्या त्याला एक टेक्निक आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये वेगळं टॅलेंट असते भैया. येस, तुम्हाला कदाचित हे नाव माहिती नसेल, सचिन रमेश तेंडुलकर. नसेल माहिती ना? सगळ्यांना माहिती आहे. ऍट द एज ऑफ 12-13 एजला ते इंटरनॅशनलला सिलेक्ट झाले. मग तुम्ही आता 8वीचा विद्यार्थी ज्या एज आहे, 7वी-8वीचा विद्यार्थी, त्यावेळेला शाळेच्या अगोदर 2.5 ते 3 तास प्रॅक्टिस करत होते. आपण म्हणतो आता 7वीला माझा मुलगा आता झोपलाय, 8 वाजता क्लासला बोलवलं सकाळी की सर आता झोपलाय, त्याला उठवून पाठवतो. तो 8 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, नो वन कॅन सेव्ह यू. त्यातून तुम्ही बाहेर निघू शकत नाही. तुम्ही त्या सवयी, त्या तुमच्या हॅबिट्स आहेत त्या घेऊनच मोठे होतो आपण. त्या पद्धतीचाच एक समाजाला आपण व्यक्ती देतोय. पालकांनी सुद्धा विचार केला पाहिजे, आपण मुलाला एकदम कणखर बनवायचं आहे की एका अंधारात असं त्याला झोकून द्यायचं आहे. 8वी-9वीचं एज, तुमच्या एजला त्यांचं सुद्धा सकाळी 7:30 वाजता स्कूल होती. 4:30-5 वाजता ग्राउंडवरती पोचायचे. ते सगळं आवरून 2-3 तास प्रॅक्टिस करायची, नेट प्रॅक्टिस. त्यावेळी ते इंग्लंडला गेले, परत इंडियामध्ये आले, एअरपोर्टवरून परत ग्राउंडवरती गेले. त्यांची प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस ते कंटिन्यू केली. आज मी सक्सेसफुल झाले, आज मला काही करायची गरज नाही. मग तुमचा सगळा सिक्वेन्सच सुटला, ब्रेक झाला. गुड थिंग्स हॅव नो हॉलिडे. अधोरेखित करा, परमनंट डोक्यात बसवून घ्या या गोष्टी. ओके, यू शुड बी व्हेरी कन्सिस्टंट. सरांनी सांगितलं 3 तास, तुम्ही 1 तास जरी कन्सिस्टंट राहिलं, 1 आवर कन्सिस्टंट राहिलात ना, तरी तुम्ही या ऑर्डिनरी लाईफपेक्षा टॉपला वेगळं व्हाल. आणि सर आज लेक्चर देणार आहेत, मग सर काल डिसाईड करून आले हे सांगायचं, असं काही नाही. आयुष्यभराचे अनुभव आहेत हे, याची व्हॅल्यू होत नाही. हा लक्षात घ्या, ह्या समजून घेणाऱ्याला त्याची व्हॅल्यू होणार. ओके, अजून काही कोणाला क्वेश्चन्स? चाल ढकल कशी होईल प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आजच्या मुद्द्यावर ढकल. पहिली गोष्ट आहे लक्षात घ्या की आपण असं का करतो. परीक्षा समजा आता आपण असं की फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे, नोव्हेंबरला करतो, दिवाळीनंतर करतो ना. मग पहिलं काय केलं पाहिजे, शेड्यूल बनवायचं. म्हणजे उद्या काय करायचं आणि स्टिक डेडलाईन ठरवायची, मला ह्या तारखे करायचं ह्या वेळेपर्यंत. कळलं का बघ. मग कमिटमेंट पाहिजे. कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता, मला हे केल्याशिवाय मी झोपणार नाही. उद्या पाहुण्याची म्हणजे आई काय करते बघा, घरी रात्री 12 वाजेपर्यंत भाजी निवडत असते, उद्या पाहुणे येणार आहे, तिची कमिटमेंट आहे बघा. तुम्ही झोपता, आई झोपते का बघा, नाही ना. अशी कमिटमेंट तुमच्यात यायला पाहिजे. तर आजचं काम म्हणजे मी ठरवलं आज एवढं करायचं म्हणजे आज करणार. मी मुलांना नेहमी सांगायचो, कठीण गणित असतात ना, डिफिकल्ट प्रॉब्लेम्स, रोज अल्जिब्राचे 6 होतात, जॉमेट्रीचे 4 होतात, आणि मला आज एकही प्रॉब्लेम सुटला नाही. मी तासभर बसलो म्हणजे आज मॅथमॅटिक्सचा अभ्यास झाला का, झाला नाही. मदत घ्या कोणाची, हरकत नाही ना. उद्या कोणातरी विचारेन, उद्या 2 तास करेन, किंवा हे झाल्याशिवाय मी झोपणार नाही. असं आपण पण करतोच ना. मग अभ्यासाच्या बाबतीत का करत नाही. ही चाल ढकल करू नका. म्हणून पहिली गोष्ट काय करा, शेड्यूल बनवा. मी प्लॅनिंग शिकवीन, ज्याला शिकायचं असेल ना, मी प्लॅनिंग करून मुलांना प्लॅनिंग शिकवलं. पहिलं त्यांचे मंथली रिपोर्ट घ्यायचो, तू महिन्याला काय केलंस. मला इंग्लिश येत नाही, पण मला एवढ्या सारीची एक्सरसाइज सोडले, एवढं ग्रामर केलं, एवढे एसे लिहिले, हरकत नाही ना. म्हणून पालकांना नम्र विनंती आहे, मुलांना दर तासाचा हिशोब 100 पानी वही आणि लिहायला लावा. तो तुम्ही बघा, इतर कोणाला दाखवू नका. मुलगा काय करतोय, त्याला पिक्चरला जाऊ द्या, त्याला मजा करू द्या, पण सगळ्यावरती हळूहळू तो नियंत्रण आणेल ना, त्यालाच कळेल ना. मग आजची गोष्ट उद्या जाणार नाही ना. मला पण अजून 100% हे जमलं नाही, माझ्या पण अनेक गोष्टी पुढे जातात, सांगतो. मग काही गोष्टी काही करता कामा नाही. काहीतरी मिळवायला काहीतरी काय करायला लागतं, गमवावं लागतं ना. मला उद्या परीक्षा आहे, मग मला काय खेळता येणार नाही, मला टीव्ही बघता येणार नाही, मला गावाला जाता येणार नाही, असं काहीतरी होतंच ना. चांगलं काहीतरी करायला काहीतरी वरती आपल्याला पाणी सोडायला लागतं, तसं सोडलं पाहिजे तर होणार. लक्षात आलं का सगळ्यांच्या? जंक फूड खाताना सगळेच
सरांचा एक सिद्धांत आहे, जंक फूड असते ना ते शरीरासाठी हेल्दी असते की नाही? हा, तरी पण आपण खातो की नाही? टेस्ट आहे म्हणून खाल्लं पाहिजे, नो प्रॉब्लेम, तुम्ही एन्जॉय करा. हे जंक फूड सारखंच आहे. खरं जे हेल्दी आहे ते सुद्धा खाता की नाही, आणि त्याशिवाय तुमची हेल्थ चांगली राहणार नाही. त्याच पद्धतीने सरांचं काय मत आहे की वेळ सुद्धा, टाइम सुद्धा काय हेल्दी टाइम आहे. तुम्ही जंक टाइम आणि हेल्दी टाइम ओळखून घ्या. दिवसभरामध्ये जर 80% जंक टाइमच असेल तुमचा, टीव्ही पुढे बसलायत, गप्पा मारतायत, खेळतायत, झोपतायत, नुसतं जंक टाइमच असेल, हेल्दी टाइमच नसेल, तर आपलं जसं शरीर बिघडणार आहे तसं करिअर सुद्धा बिघडणार. लक्षात ठेव, जंक टाइम. ओके, मुद्दाम जंक हा वर्ड त्याच्याशी कनेक्ट केलाय. जंक फूड सगळ्यांना समजतंय. हा, पोट सुटतं ना. अच्छा. हा, त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा काळजी घ्यायची की जंक टाइम किती आपण स्पेंड करायचा. ओके. हा, अजून कुणाला काही क्वेश्चन? सायन्स मॅथ्स तुम्हाला कोणीही शिकवेल, खरं ही शिस्त शिकण्यासाठी शिस्त असणारा व्यक्ती असणं गरजेचं. सरांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजव. ह्या सगळ्या गोष्टी बघा, म्हणजे स्वतःला सुद्धा त्यामध्ये अपडेट ठेवायला लागणे. मला असं सांगितलं सरांनी, उद्या 10:15 वाजता मी तुम्हाला भेटू शकतो का? एकदा टाइम घेतला की माझ्या डोक्यात क्लॉक सुरू होतो, सर 10:15 म्हणजे 10:15 वाजताच भेटणार. आजचं सेशन मी तुम्हाला सगळ्यांना 6:30 6:15 केलं, सरांना 6:30 सांगून ठेवलेले आहे. टाइमची गफलत व्हायला नको. सरांनी सांगितलं मी 5:45 वाजता घरून वॉकिंग करत निघणार आहे, मी 6 वाजता इथं पोहोचणार आहे. त्याच वेळेला मी एका पावसात सापडलो, मी 6:05 इकडे पोहोचलो. तर सर इकडे 6 वाजता पोहोचले. पाऊस आला, वादळ आलं, हा ना, ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. आपण टाइमला ज्यावेळी महत्व देऊ, सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये येतात. व्हॉट एव्हर यू वॉन्ट, ऑल द पॉवर्स आर विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. जस्ट बिलीव्ह इन दॅट. स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवलेली बा, तुम्ही या जगामध्ये काहीही करू शकता, सगळ्या पॉवर्स तुमच्यामध्ये. हे फक्त विश्वास ठेवा की हे करू शकतो आपण. हा, थोडीशी शिस्त पाळण्याची गरज आहे. आणि जो तुम्हाला वेळ आहे, मला सुद्धा तेवढंच आहे, प्राईम मिनिस्टरना पण तेवढंच आहे, सगळ्यांना दिवसामध्ये 24 hours आहेत. ते फक्त प्रभावीपणे वापरले पाहिजे. प्रभावीपणे म्हणजे काय? हा, इफेक्टिव्ह. हा, जसं सरांनी सांगितलं की तुम्ही मजा करा, मूवी बघा, खेळा, झोपा, एव्हरीथिंग, बट यू शुड बी प्लॅन फॉर इट. नियोजन असलं पाहिजे त्या गोष्टीचं. हा, अजून कोणाला काही क्वेश्चन आहे का? शेवटचा मिनिट, 1 सेकंड प्लीज. हा, थिंकिंग लेवल कशी डेव्हलप करायची. ओके, आपण आता हा शेवटचा क्वेश्चन असेल, कारण आपल्याला सर 1 मिनिट. त्याने विचारलं थिंकिंग लेवल कशी. विचार कसे येतात आपल्याला माहिती आहे का? 3 प्रकारे. पहिली गोष्ट घ्या, तू शाळेत गेला, तू काहीतरी नवीन पहिलं पाहणे ऑब्झर्वेशन. दुसरं लिसनिंग म्हणजे ऐकणं, काहीतरी ऐकलं, पिक्चर बघितलं, ऐकलं असेल. आणि तिसरं इंटरॅक्शन विथ द पीपल, लोकांशी. मग आपण वेगवेगळे विचार घेतो ना. मी ह्याच्या घरी गेलो, ह्याचं घर एकदम स्वच्छ होतं, मला असं वाटतं माझं असं व्हायचं असेल का, हा मला जमेल का. तेव्हा नवीन काही करायचं असेल तर नवीन विचार यायला लागतो पहिली गोष्ट. आणि म्हणून सगळ्यात चांगले तुमच्या वयामध्ये तुम्ही चांगलं वाचन केलं पाहिजे. वाचन अदर दॅन टेक्स्ट. मी तुला एक प्रश्न विचारतो फक्त आणि आपण संपूया. टेक्स्ट बुक सोडून तू आतापर्यंत किती पुस्तकं वाचलीस? मला 4 पुस्तकांची नावं सांग आणि लेखक सांग. टेक्स्ट बुक सोडून तू आता 9वी 10वीला आला, पहिलीपासून तू किती पुस्तकं वाचलीस? त्याची नावं सांग. हा, का नाही वाचलं? कारण प्लॅनिंग नाही केलं. कळलं का? बघ, खूप मी ऐकून आहे जगामध्ये एवढं नॉलेज सगळं मला मिळणार नाही, पण माझा इंटरेस्ट ह्याच्यात आहे. मी पुन्हा सांगतो, माझ्याकडे आज 700 पुस्तकं आहेत. मी पुन्हा सांगतो, प्रत्येक पुस्तक मी वाचलेलं आहे. अगदी सत्यनारायणाची पूजा आहे, मनाचे श्लोक आहेत, काय आरत्या आहेत, सगळं आहे माझ्याकडे. पुस्तक जो मुलगा घेऊन जातो त्याला तू काय वाचलं विचारतो तरच पुस्तक देणार नाही तसं. त्यांनी मला सांगितलं पाहिजे मी काय वाचलं, मला काय आवडलं, मी काय करणार आहे. लक्षात आलं का? बघ, मग वेगळा विचार मिळेल तुला. ठीक आहे.
असं तू लोकांशी बोलून बघ, नवीन गोष्टी बघ, ऐकत जा, हरकत नाही. टीव्ही आत्ता आला, त्याच्यात रेडिओ होता, काही कॅसेट्स होते, लोक ऐकत द्या ना नवीन विचार. मॅथ्स मध्ये बेसिक गोष्टी आहेत ना, मी पुन्हा एकदा सांगतो. पाढे ही अत्यंत, माझ्याकडे पाढे, वर्गमूळ आणि घनमूळ म्हणजे स्क्वेअर आणि हे यायला पाहिजे. 4 ऑपरेशन चांगले यायला पाहिजे. आता कुठली प्लस, मायनस, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन, हे 4 ऑपरेशन चांगले यायला पाहिजेत. बेसिक गोष्टी मॅथ्स मधल्या चांगल्या आल्या तर तुला येणार. आता तुला विचारलं वाय -3 आणि 4 मध्ये मोठी कुठली गोष्ट? 3 आणि 4 आणि -3 आणि -4. -3 का? आता लक्षात येईल तू मायनस जे मानतो जे मायनस -4 -3 -2 0 1 4. वेन यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, राईट हँडची संख्या नेहमी काय असते? मोठी असते. -4 कुठे आहे? राईट हँडला आहे. कळलं का बघ? -3 आणि -4 लेफ्ट हँडला आहे, म्हणून -3 मोठा आहे. हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला मॅथ्स कळायला ह्या गोष्टी लागतात बेसिक, म्हणून त्याचे नियम आहेत ते कळले पण. विद्यार्थी, पालक, ओके, सर्वांनी इथं उपस्थित आपला वेळ दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांनी एवढा महत्वाचा वेळ दिला आणि एवढं ज्ञान आम्हाला प्राप्त करून दिलं. त्याबद्दल SV एज्युकेशन, आमची टीम, आमचे सर्व स्टाफ, विद्यार्थी या सर्वांच्या तर्फे मी सरांचं धन्यवाद मानतो आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार.